हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा. आपल्यासाठी व्हेज, नॉन व्हेज, चायनीज, साऊथ इंडियन अशी चविष्ट मेजवानी आणि खास आकर्षण रहाणे पाटील स्पेशल व्हेज थाळी. विद्यार्थ्यांसाठी मेसची सोय, घरपोच डबे, फॅमिली फंक्शन साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सगळं काही एका छताखाली. अस्सल मराठमोळ आदरातिथ्य आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा तरी जरूर भेट द्या हॉटेल रहाणे पाटीलला. संगमनेर शिबलापूर अश्वी रोड, सिद्धकला मेडिकल कॉलेज समोर, संगमनेर खुर्द. संपर्क 7709 31 45 57 व 99 22 71 16 81. हॉटेल रहाणे पाटील, आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा. टाइमच हॅलो, रेणुका माता ट्रस्टच्या वतीनं सर्वांना विनंती आहे, लहान मुलं येताना जाताना सांभाळून न्यायचे, आणायचे सांभाळून आणि न्यायचे सांभाळून. हॅलो, थोडंसं सर्व भाविकांना विनंती, थोडंसं थांबायचं. रे राम तुझं नको नारदांचं ज्यावेळेला आगमन झालं त्यावेळेला भजन कानावरती पडलं आणि यांनी पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी विचारलं, कोहम कथमिदं जातम किम नाम ते त्वं कुतः गत होसी. कुठून आला, कुठे चालला, कुणाची मुलं आहात तुम्ही? त्यावेळेला त्या 10,000 मुलांनी सांगितलं, आम्ही राजा दक्षाची मुलं आहोत. म्हणजे इकडे कुठे गेला होता? म्हणजे तपश्चर्या करण्याकरता. म्हणजे आता कुठे चाललात? म्हणजे आम्ही आमच्या राजधानीमध्ये चाललोय, आता आमचं लग्न लावून देणारे आमचा बाप. तर नारदाने उपदेश केला. अरे म्हटलं, आतापर्यंत लग्न करून कोण सुखी झालाय? आतापर्यंत
लग्न करून संसार करून सुखी झाला कोण? म्हणून तर रामदास स्वामींना म्हणावं लागलं होतं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधोनी पाहे. ना राजा सुखी, ना प्रजा सुखी, ना समाज सुखी, ना साधू सुखी, कोण सुखी? अरे कोणी आतापर्यंत या ठिकाणी संसाराच्या माध्यमातून सुखी झालेला नाही. म्हटले मग तुम्ही ज्याच्या भक्तीमध्ये आतापर्यंत चिरंतर आपली समाधी लावून बसलेले होतात, तपश्चर्या करत होतात, त्याची तुम्ही पुन्हा साधना सुरू करा. शेवटी संताची पायी हा माझा विश्वास, नारदाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला त्या ठिकाणी. ते 10,000 मुलं पुन्हा तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. ज्यावेळेला दक्षाला हे कळलं की नारदांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांना पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी पाठवले, त्या दक्षाने त्याच वेळेला पुन्हा 10,000 मुलं निर्माण केले आणि त्यांनाही असं सांगितलं, तपश्चर्या करा, बद्रिकाश्रमाला जा. त्या ठिकाणी तपश्चर्या केली. ते पुन्हा त्या ठिकाणी आले. नारदांचं पुन्हा आगमन झालं. भजन करत करत नारद आले आणि तेवढ्या 10,000 मुलांनी विचारलं, म्हटले तुम्ही कोण? अरे म्हटले मी तुमचा चुलता आहे. म्हटले एवढ्या दिवस तुम्हाला बघितलं नाही. म्हटले मी एका जागेवर कधी राहतच नाही. हो, नारद चुकला चाळा, त्याच्या पायाला चाळा आहे, तो त्रिलोक्यामध्ये फिरत असतो. म्हटले मी एका जागेवर राहत नाही. मग काय करतो तुम्ही? म्हटले मी भजन करतो. म्हटले कोणाचं? तुम्ही ज्याची तपश्चर्या करत होता मी त्याचं भजन करतोय. म्हटले असं आहे का? बरं. म्हटले साधनात साध्योत्तर भक्ती काय मिळाली? ते म्हटले जर तुम्हाला जर याच्या पुढे ज्ञान जरी मिळालं असेल, परंतु भक्तीचं जर सुख आलेलं नसेल तर तुम्ही ती भक्ती सोडू नका, अजून भक्ती करा. कारण महाराजांचं एक प्रमाण आहे, भक्ती सुख नाही आहे अनुभवा, तुम्ही ज्ञान देवा काय करू. जर साधनेच्या माध्यमातून तुम्ही ज्ञान मिळवलेलं असेल परंतु भक्ती सुखाचा अनुभव तुम्हाला नसेल तर पुन्हा तपश्चर्या करा. गेले नाही 10,000 मुलं परत. राजा दक्षाला कळालं की पुन्हाही 10,000 मुलांना नारदांनी त्या ठिकाणी उपदेश केला आणि संसारापासून वंचित ठेवलं. आज माझ्या पृथ्वीचं सृष्टीचं वाढ करण्याचं, वृद्धी करण्याचं कार्य थांबलेलं आहे. त्यावेळेला रागावलेला राजा दक्षाने काय केलं? हातामध्ये पाणी घेतलं आणि नारदाला शाप देऊन टाकला. ऐक नारदा, हे नारदा, तू आज जसं मला माझ्या कामामध्ये व्यत्यय निर्माण केलेला आहे, मीही तुला शाप देऊन ठेवतो की आजपासून त्रैलोक्यामध्ये तू एका जागी उभा राहून कोणालाही उपदेश करू शकत नाही. आणि म्हणून नारदांना जो शाप मिळाला, नारद एका जागेवरती राहत नाही. मगाशी मी बोलून गेलो, नारद चुकला चाळा हे राजा दक्षाने दिलेला शाप आहे त्याला. नारदजी निघून गेले. परंतु याची ज्यावेळेला शापवाणी ऐकली त्यावेळेला राजा दक्षाचे वडील असणारे पिताश्री प्रजापती ब्रह्मदेव त्या ठिकाणी खडबडून साधनेतून आपले उत्थान पावले आणि त्याच्या समोर प्रगट झाले. म्हणजे दक्षा काय केलं? काय केलं? शाप देऊन टाकला म्हटले नारदाला. अरे म्हणजे तो संत आहे, तो जरी संत असला तरी त्यानं माझ्या कार्यामध्ये आज अडथळा आणलाय. म्हटले काय केलं त्यानं? म्हटले मी जे 20,000 मुलं निर्माण केले होते तुमची आज्ञा म्हणून सृष्टीची वाढ करण्याकरता, तर यानं त्यांना पुन्हा तपश्चर्येला पाठवले. वृद्धी होणार कशी हा जर असाच उपदेश करत राहिला? म्हटले ठीक आहे. राजा ब्रह्मदेव राजाला सांगतोय, ऐक राजा, नारदानं जो शाप दिलाय तो बरोबर आहे? नाही, चुकीचा आहे. म्हटले अरे बरोबर आहे. म्हटले कसं काय बरोबर आहे? जे मुलं तुम्ही 20,000 निर्माण केले होते यांच्यापासून सृष्टीची वाढच होऊ शकत नव्हती. का बरं? कस काय होऊ शकत नाही वाट? जर एखादा जीव निर्माण केला तर जीवापासून जीवाची उत्पत्ती होऊ शकते. म्हटले नाही होऊ शकत. का? कारण तू जे मुलं निर्माण केले साधना करताना चुकला, जे मुलं निर्माण केले ते धड स्त्री नाही पुरुषही नाही, त्याला नपुंसक म्हणतात. यांच्यापासून सृष्टीची उत्पत्ती होऊ नये आणि यांच्यामुळे समाजामध्ये अराजकता माजू नये याच्याकरता नारदाने उपदेश केला आणि त्यांना पुन्हा तपश्चर्या करण्याकरता पाठवलं. विठाला ते गेले. इकडे ब्रह्मदेवाला विचारलं. म्हटले मग आता काय करू? म्हटले तू जे शाप दिलाय ना यानं तुझी वाणी, आतापर्यंत जी पुण्यवान वाणी होती, भगवंताचं स्मरण केलेलं असेल, चिंतन केलेलं असेल, ज्यावेळेला तुला मी प्रजापती पद दिलं त्यावेळेला तू साधना केली असेल, चिंतने चिंतने तद्रूपता, श्रुतीचं वाक्य, चिंतन जर केला तर वाणी पुण्यवान होते आणि त्याचा देह त्या ठिकाणी पवित्र होतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, जो भगवंताचं नाव घेतो त्याची वाणी आणि देह पवित्र होतं. परंतु त्या वाणीनं तू त्या ठिकाणी संताला म्हणजे नारदाला शाप देऊन टाकला. तुझा शाप खोटा होणार नाही पण तुझ्या वाणीचा दोष कधीही जाणार नाही. राजा दक्षानं ब्रह्मदेवाचे चरण धरले. म्हटले याच्यातून उपाय सांगा मला, काहीतरी उशाप द्या. म्हटले यातून एकच उपाय, तुझी वाणी शुद्ध करण्याकरता आणि तुझं गेलेला पुण्य पूर्वत पुण्य पुन्हा तुझ्याकडे येण्याकरता एकच उपाय आहे दक्षा. जर तू जगदंबेची आराधना केली
तर तुझी वाणी शुद्ध होऊ शकते, परंतु नुसती आराधना करून चालणार नाही. म्हटले जर जगदंबा जर तुझ्या पोटी जर जन्माला आली तर तुझा दोष जातोय. म्हटले जगदंबा माझ्या पोटी, हो काय करावं लागेल जगदंबेचा जन्म माझ्या पोटी घेण्यासाठी? म्हटले एक करावं लागेल, आजपासून 9 दिवस तुला त्या ठिकाणी कणखल क्षेत्रामध्ये जगदंबेची प्रतिमा काढून त्या ठिकाणी सतत 9 दिवस आणि 9 रात्र देवीचं जागरण करून दिवा जाळावा लागेल. त्यावेळेला ती भगवती प्रसन्न होईल आणि नंतर तुझ्याकडून तुला ती वर विचारेल. ठीक आहे, ब्रह्मदेवाची आज्ञा मानली. राजा दक्ष त्या ठिकाणी कणखल क्षेत्रामध्ये गेला. एका भिंतीवरती तुम्ही आजही गेला, हो 2021-20च्या शेवटला ज्या वेळेला गेलो होतो त्या भिंतीला आता थोड्या थोड्या चिरा पडलेला आहे. त्या कणखल क्षेत्राचं काम आजही चालू आहे त्या भिंतीचं, हो. परंतु एकही कारागीर त्या जगदंबेचा जो साक्षात्कार असेल, चमत्कार असेल, तिथल्या लोकांची जी भावना आहे ना, एकही कारागीर तिच्यावरचं पुन्हा काम करायला तयार नाही. जुनं आजही थोडे थोडे दिसतंय ते. त्या जगदंबेचं ज्यावेळेला ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्षात बघितलं, सतीचं कुंड होतं, हे ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला ते वाचताना कळलं की याचा अर्थ आणि अन्वय असा आहे. ते त्या भिंतीवरती ज्या वेळेला प्रतिमा जगदंबेची काढली, आराधना केली, 9 दिवस राजा दक्ष ना झोपलेला आहे, ना पाणी पिलेलं आहे, ना अन्न घेतलेलं आहे. याचा पुरावा तुम्हाला देवी भागवत पाहून घ्या. आणि देवी भागवतही पेक्षा शिवपुराणामध्ये त्याचं अतिशय वर्णन आलेलं आहे. 9 दिवस राजानं देवीचा गोंधळ केलेला आहे. हो, मी आज थोडासा या डायरेक्ट खोलामध्ये का घुसलो, कारण तुम्ही कालपर्यंत सगळं ऐकत आलेला असाल. देवीचा गोंधळ कोणी केला, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी वगैरे, अनादी अंबिका, हे सगळं तुमचं रंगीत संगीत कालपर्यंत झालंय ना. त्याच्यामुळे डायरेक्ट जे खोलामध्ये हात घातला त्यावेळेला राजा दक्षानं 9 दिवस त्या देवीची जगदंबेची आराधना केली. आणि 9व्या दिवशीची आराधना पूर्ण झाल्याच्या नंतर ती देवी जगदंबा त्याच्यासमोर प्रगट झाली आणि त्यांना विचारलं, वरमृही वरमृही वर्मा. म्हटले वर्मा आई, एकतर मागायच्या हेतून मी तुझी सेवा केलेली नव्हती आणि मागणं हा माझा धर्म नाही. मी प्रजापती ब्रह्मदेवाचा मुलगा आहे. परंतु ब्रह्माच्या आज्ञेनं तुझी साधना केली की माझी वाणी अपवित्र झाली, वाणीला दोष लागलाय. त्या दोषातून मुक्त होण्याकरता मला ब्रह्माजीने जे उपाय सांगितला त्या उपायाच्या माध्यमातून मी तुझी साधना केली आणि तुला प्रगट व्हावं लागलं. परंतु माझा वर असा आहे ऐक, की माझ्या पोटी तू जन्म घ्यावा आणि तू माझ्या पोटी ज्यावेळेला जन्म घेशील त्यावेळेला माझ्या वाणीचा दोष जाणार आहे. म्हटले ऐक दक्षा, तुझ्या पोटी जन्म घ्यायला अडचण नाही, परंतु देवी बोलते की जगदंबा सांगते तुझ्या पोटी जन्म घ्यायला अडचण नाही, परंतु माझा जर सांभाळ नीटनेटका झाला नाही तर एकतर मी प्रखर अग्नी आग, जगदंबा कोण आहे महाराज, मी एकतर आग आहे, माझा जर सांभाळ यथा योग्य झाला तर तुझं कल्याण करून जाईल, ती अग्नीच्या माध्यमातून तुझा दीप उजाळून जाईल. आणि जर माझा सांभाळ यथोचित झाला नाही तर मी तुझ्या राज्यासह तुझी राख रांगोळी करून निघून जाईल. दक्षानेही मान्य केलं, आई तुझ्या सेवेमध्ये कमतरतेमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही, फक्त तू माझ्या पोटी जन्म घे. तिनं दुसरी अट घातली जगदंबेनं, मी तुझ्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर उपवर म्हणजे लग्नाच्या वयात आल्याच्या नंतर माझा विवाह भगवान शंकराशी करून द्यायचा. आणि ज्या दिवशी शंकराशी विवाह होईल तिथून पुढे जर भविष्यामध्ये तुझ्याकडून कधी शंकराचा जर अपमान झाला तर मी त्या क्षणी हा तुझा देह सोडून देईल. परंतु सोडून देता देता तुझ्या सहित तुझ्या राज्यालाही शाप देऊन जाईल अथवा तुझं त्या ठिकाणी राख रांगोळी करून निघून जाईल. दक्षाला त्या ठिकाणी तिनं मान्य केलं. म्हटले जशी आज्ञा. दोनही गोष्टी मान्य केल्या. त्या ठिकाणी दसरा उत्सव झाला. आई जगदंबा पुन्हा आपल्या स्वस्थानाला निघून गेली आणि काही दिवस गेल्याच्या नंतर राजा दक्षाच्या पोटी जगदंबेने एक अवतार घेतला. स्वतः जगदंबा ज्यावेळेला अवतीर्ण झाली त्यावेळेला अतिशय तळहाताच्या पुढ्याप्रमाणे राजा दक्षानं जगदंबेचा सांभाळ केला आणि उपवर म्हणजे लग्नाच्या वयात आल्याच्या नंतर भगवान शिवाचं तिचे लग्न लावूनही दिलं. परंतु आता पुढे सगळ्यांना कथा माहिती, दक्षाकडून शिवाचा अपमान झाला होता. यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्याच्या अगोदरही थोडंसं काय झालं होतं, एका यज्ञाच्या वेळेला भगवान शिव आणि ब्रह्मदेव राजा दक्षाचं ज्या वेळेला यज्ञ मंडपामध्ये आगमन झालं, सगळ्या देवता उठून राजा दक्षाला नमस्कार करू लागलेल्या होत्या. परंतु ब्रह्मदेव आणि शिव त्या ठिकाणी उठलेले नाही. आता ब्रह्मदेव का उठले नाही? दक्ष कोणाचा मुलगा आहे? ब्रह्मदेवाचा. म्हटले मुलाला नमस्कार करायचा, बापाचा काय संबंध?
म्हणून ब्रह्मदेव उठले नाही. आता सासऱ्याला नमस्कार करायचा, जावायचा काय संबंध म्हणून शंकर उठले नाही. पण याला ते सहन झालं नाही. त्याच वेळेला त्यानं ठरवलं, म्हटले हे दोघांनी, आता ब्रह्मदेवाने केला नाही नमस्कार, तो माझा बाप आहे, परंतु शंकरानं का नमस्कार केला नाही, तो तर माझा जावई. हो, जगदंबा प्रसन्न करून त्या ठिकाणी तिला माझ्या पोटी जन्म घ्यायला लावला, तिच्याशी याचा विवाह लावून दिला आणि आज तुम्हाला नमस्कार करत नाही याचा राग धरला. आणि पुन्हा काही दिवस गेल्याच्या नंतर म्हटलं याचा बदला घेईन, पुन्हा एका यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञाचं आयोजन केल्याच्या नंतर सगळ्यांना निमंत्रण वगैरे दिले. भगवान शिवाला आणि पार्वतीला त्या ठिकाणी निमंत्रण दिलं गेलं नाही. सगळ्या देवता त्या ठिकाणी यज्ञाच्या वेळी येत होत्या. कैलासावरती भगवान शिव आणि पार्वती त्या ठिकाणी सृष्टीकडे बघून त्या ठिकाणी सृष्टीचा विचार करू लागलेले होते. सगळे देवतांची विमानं येत होते. म्हटले का यायचं नाही का? आता समजा एखाद्याला निमंत्रण जर नसलं ना, समोर त्याला माहिती असतं याला निमंत्रण नाहीये, पण त्याला ती डावतळायची सवय का? सतीनं थांबवलं. म्हटले एवढे विमान कुठे चालले? म्हटले चालले असतील त्यांच्या कामाला. भगवान शिव बोलले, परंतु बाई माणसाचा स्वभाव असा आहे, तिला विचारल्याशिवाय होत नाही. एका देवाचं विमान तिनं थांबवलं. म्हटले कुठं चालले? गणपतीला विचारलं. म्हटले तुझी आज्ञा असेल तर सांगतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हटले राजा दक्षाच्या तिथे यज्ञाचं आयोजन आहे, सगळ्या देवतांना बोलवले आहे, पण तुम्हाला मात्र बोलवले नाही. कारण कुठल्याही कार्याचे यज्ञाचा आरंभ करताना पहिला प्रथम पूजावा तो गणपती. म्हणून गणपतीला त्या ठिकाणी निमंत्रण होतं. गणपती गेला, पण हे बाकीचे राहिले नाही. म्हटले सतीला दम निघाला नाही. म्हटले सती जायला पाहिजे. म्हटले माझा बाप जरी विसरला असेल, परंतु मी त्याची कन्या आहे, त्याच्याकडे यज्ञाला गेलं पाहिजे. भगवान शिवाला माहिती होतं महाराज. हो, ध्यानावस्थित गते न मनसा पश्यन्ति हम योगिनो अथवा न सांगता तुम्हा कळू येते अंतर. सगळं ओळखलं. म्हणजे जाणून बुजून कारस्थान केलेलं आहे, परंतु भगवतीनं ऐकलं नाही सतीनं. म्हटले मी जाते. म्हटले तू जाती तर तुझ्या पद्धतीनं जा, काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार मी नाही. आणि म्हणून ती भगवती सती त्या ठिकाणी राजा दक्षाच्या यज्ञ मंडपामध्ये गेलेली आहे. भगवान शिवजी गेलेले नाही. तिथे त्या ठिकाणी तिचा अपमान झाला. एक सगळ्या देवतांकरता आसनं होते, परंतु शिव आणि पार्वती सती करता, कारण पुढच्या अवतारात ती पार्वती झालेली, या अवतारात सती येते. सती करता आणि शिवा करता त्या ठिकाणी आसन नव्हतं. बाकीच्या तिच्या बहिणी तिच्याशी कोणी बोललं नाही, काही नाही. त्यांच्याकरता कुठलाही पाहुणचार त्या ठिकाणी राजा दक्षाने केलेला नाही. गेल्याच्या नंतर उलट तिचा अपमान केला. बाकीच्या बहिणींनी त्या ठिकाणी तिचा अपमान केला, राजा दक्षाने तिचा अपमान केला. आणि ज्या क्षणी सतीचा अपमान त्या ठिकाणी झालेला आहे, त्यावेळेला सतीनं तिला ध्यान करून दिलं, ऐक दक्षा, तुझ्या पोटी जन्म घेताना जे वचन होतं, एक वचन तर तू पूर्ण केलं, माझा भगवान शिवाशी विवाह लावून दिला, परंतु आज तू त्या ठिकाणी माझ्या शिवाचा म्हणजे माझ्या पतीचा तू अपमान केलेला आहे. आणि दुसरं वचन होतं, ज्या वेळेला तू शिवाचा अपमान करशील त्यावेळेला तुझ्या सहित तुझ्या राजाची राख रांगोळी करून हा देह तुझा तुला सोडून निघून जाईल. आणि क्षणाचाही विलंब न करता आयोजन कशाचं होतं? आयोजन यज्ञाचं होतं. त्यावेळेला सतीनं काय केलं? ते यज्ञामध्ये काय केलं? यज्ञामध्ये बरोबर आहे ना? सज्जनावती जगत जननी. बरेचसे आमच्यातलेच, माफ करा मी टीका म्हणून बोलत नाही, परंतु वस्तुस्थिती मात्र कधीही झाकून ठेवत नाही सज्जनांनो. हो, ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत आहे, जयाची आहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. आमचं चुकळ पांढरा आहे तर आमच्याकडून तुम्हाला काय उपदेश होणार आहे? परंतु आमच्यातलेच काही सांगतात की सतीनं त्या यज्ञामध्ये उडी टाकली. जर उडी टाकली असती तर ती आत्महत्या झाली असती. त्याला शिवपुराण साक्ष आहे, भागवत साक्ष आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसाला 60,000 वर्ष त्या ठिकाणी पिशाची योनीला राहावं लागतं. सतीनं तर स्वतःचा देह जाळला, पण कसा जाळला याला अनेक उदाहरणांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो. कोणाला जर वेळ मिळाला तर शिवपुराण वाचा, त्याच्यामध्ये स्पष्ट वर्णन आलेलं आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अग्नी असतो. कोणाला पटत नसेल तर एक अग्नी सांगतो, खाल्लेला अन्न जो पचवतो त्याचं नाव जठराग्नी. स्वतःच्या शरीरामधला जो असणारा योगाग्नी होता, भगवती जगदंबेनं तो प्रज्वलित केला. आणखीन एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेला अलंकापूर भूमीमध्ये माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची असणारी बहीण मुक्ताबाई मांडे खाण्याची इच्छा झालेली होती, त्यावेळेला गावात कोणी खापरही दिला नाही, अग्नी भेटला नाही. त्यावेळेला मांडे तर केले, कशावरती भाजले होते? त्यावेळेला कुठून अग्नी आला होता? स्वतःचा योगाग्नी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रज्वलित केला होता महाराज. हो, हे जगाला कधी कळालंच नाही. आणि कळलंही कसं महाराज? ज्ञानोबराय वर्णन करतात, तया ते ओळखावया हेची संज्ञा, जगी नमस्कार इति आज्ञा,
ऐसे अपिजेत प्रज्ञात्व अवतार माझा, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया एके ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी विठाला 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 विठाला. भगवती जगदंबेनं सतीनं त्या ठिकाणी स्वतःचा असणारा योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्या योगाग्नीच्या माध्यमातून यज्ञकुंडाच्या समोर त्या ठिकाणी स्वतःचा देह जाळला आणि स्वतःचा देह जिथे जाळला तिथे सतीकुंड निर्माण झाला. कुठल्याही कुंडामध्ये सतीनं उडी टाकलेली नाही. कधी गेला हरिद्वारला तर बघा, राजा दक्षाने जो यज्ञ केला होता त्याचा यज्ञ मंडप वेगळा आहे आणि सतीचा कुंड वेगळा आहे. स्वतःचा देह जाळून घेतला आणि नारदांकरवी त्या ठिकाणी बातमी कळाली. तोपर्यंत इकडं राजा दक्षाची राख रांगोळी व्हायला सुरुवात झालेली होती, कारण जगदंबा होती, शक्ती होती. तिनं जन्माला येताना सांगितलं होतं मी धगधगती ज्वाला आहे, आग आहे. इकडे नारद त्या ठिकाणी कैलासामध्ये पोहोचले. भगवान शिवाचं ध्यान चाललेलं होतं. भगवान विष्णूचं भगवान शिव ध्यान करत होते आणि ते ध्यान करता करता त्या ठिकाणी नारदांनी भगवान शिवाची समाधी उत्थान केली, घडलेला प्रकार सांगितलं. त्यावेळेला क्रोधायमान झालेले भगवान शिवजी ज्यावेळेला क्रोधायमान झाले त्यावेळेला, कारण महाराज थोडस विषयांतर 1 मिनिटासाठी करतो. विश्वातला पहिला प्रेम विवाह ज्याला म्हणतो ना, भगवान शिव आणि पार्वतीचा आहे. आणि ते मिळवण्यासाठी दोघांनी किती प्रतीक्षा केली होती, जावे त्याच्या वंशात देवाकडे. हो, स्वतः जर कधी त्या भानगडीत पडले असाल तर त्याला कळेल महाराज ते. हो, जो माझ्या इंतजारी में हे व नाही वसलं यारी मी रखा. वाट बघण्यात जो आनंद आहे तो एक आहे की कुठलीही गोष्ट मिळण्यात नाही. अनेक वर्षाची तपश्चर्या एकमेकाला मिळवण्यासाठी भगवान शिव आणि जगदंबा करत होती. त्यावेळेला भगवान शिवाला कळालं की सतीनं आपला देह टाकून दिला. त्यावेळेला भगवान शिव क्रोधायमान झाले आणि त्यावेळेला भगवान शिवजी क्रोधायमान होऊन भगवान शिवानं एक जटा उपटली. ह्याच्यातही थोडासा प्रॉब्लेम आहे. बरेचसे आमच्यातल्या जाती असं सांगतात की भगवान शिवानं त्र्यंबकेश्वरला जटा आपटले. बरोबर आहेत ना? हा, त्याच्यामुळे मी सांगत असतो नेहमी, पाहून या ग्रंथ तेव्हा आले जाणं फळ त्याचे. भगवान शिवानं त्र्यंबकेश्वरला जटा आपटलेल्या नाही. महाराज, जी गंगा त्र्यंबकेश्वरला उगम पावली ती गंगा भगीरथानं आणली, त्याला धार देण्यासाठी राहिली नाही. ती गंगा आणल्याच्या नंतर गौतमाने तपश्चर्या केली. ते गोहत्येचं पातक घालवण्याकरता म्हटले आता गंगा राहिलेली नाही, म्हटले मुख्य गंगा तुमच्या डोक्यावरती तेवढी गंगा मला द्या. हो, परंतु ती गंगा तिथे आणली. पण तिथे आणायच्या अगोदर भगवान शिव तिथं होते. ज्यावेळेला भगीरथानं गंगा आणली त्यावेळेला हे गंगा मैया, कारण गंगा जर डायरेक्ट खाली आणली असती तर ती स्वर्गातून निघाली. म्हणजे पहिली निघाली ती ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून, नंतर निघाली ती विष्णूच्या पायातून आणि नंतर सामावली ती भगवान शिवाच्या जटांमध्ये. जर भगवान विष्णूच्या पायातून निघालेली गंगा जर डायरेक्ट जमिनीवर आली असती तर ती पाताळात निघून गेली असती. साधी 3.5ची 5ची 7.5ची मोटर जर चालू केली थोडं वारंवार असतं किती खड्डा करते ती खाली. हा, स्वर्गातून येणारी गंगेचं स्पीड किती असेल. ती गंगा जर स्वर्गातून खाली आली आणि जर पाताळात निघून गेली तर गंगेचा काही उपयोग होणार नाही. भगीरथाला त्या ठिकाणी सांगितलं, म्हटले जर मला जर तुला खाली न्यायचं असेल तुझ्या पितरांचा उद्धार करतात तर तुला भगवान शिवाची आराधना करून त्यांना सांग की जटांमध्ये तू गंगा सामव. आणि म्हणून भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिवजी प्रसन्न झाले, म्हणले वरमृई काय काम आहे तुझं. म्हटले ती गंगा तेवढी तुमच्या डोक्यावरती घ्या. हो, त्यावेळेला भगवान शिवजी तिथे जे नाचले, कुठे ब्रह्मगिरीवरती त्र्यंबकेश्वरला भगवान शिवजी जे नाचले त्याचं स्तोत्र माझ्या रावणानं लिहिलंय. हो, जटाकटा संभ्रमं भ्रमं दिलीं विलोलवी वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलन ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. हे गंगा मैया माझ्या डोक्यावरती आहे. आणि तिथे जे नाचले ते भगवान शिवाच्या पायाचे पद्मचिन्ह आहे. जटा भगवान शिवाने त्र्यंबकेश्वरला आपटलेल्या जटा आपटली त्यावेळेला याला शिवपुराण साक्षी सज्जनांनो. ज्यावेळेला सतीचा दक्षाचा देह ज्यावेळेला सोडला, देहाचे अर्धवट जळलेलं शरीर होतं सतीचं, त्यावेळेला नारदाच्या करवी भगवान शिवाला कळालं, क्रोधायमान झाले, डोक्याचा एक केस उपटला. म्हटले याचा दक्षाचाही बदला घ्यायचा आणि दक्षाचा बदला घ्यायचा म्हणून डोक्याची जटा उपटली. कैलासावरून जटा जमिनीवरती आपटली, डोक्याचा एक केस जमिनीवरती आपटला. त्यातून वीरभद्राचा जन्म झाला. तो वीरभद्र म्हटला वरम किम कर्मेती किम अकर्मेती, माझं कार्य काय, कशा करता मला उत्पन्न केलं. त्यावेळेला सांगितलं, म्हटले राजा दक्षाकडून आज मी तुझा बाप आहे
म्हणजे राजा दक्षाकडून तुझ्या आईचा अपमान झाला, तिनं आपलं शरीर संपवले, जाऊन राजा दक्षाचं मुंडकं उडव. यानं ऐकली बापाची आज्ञा, त्या ठिकाणी तो गेला, दक्षाचं मुंडकं त्यानं उडून टाकलं. दक्षाचं मुंडकं उडवलं, परंतु पुन्हा मुंडकं नसलेलं धड सुद्धा हातपाय जोडून सांगत होतं, वाचवा, जगदंबेचा अपमान झाला. त्याच्यानंतर लक्षात आलं. भगवान शिवजी आले. भगवान शिवजी आल्याच्या नंतर म्हटले याला वाचवायचं, हे करायचं, ते करायचं. परंतु तोपर्यंत भगवान शिवानं राजा दक्षाला कुठेही वाचवलेलं नाही. वाचवलं ते पुढे अर्ध्या मिनिटात सांगू जातो कुठे वाचवलं. ज्यावेळेला भगवान शिवजी आले, त्यांना याचिका वगैरे केली. अगोदर भगवान शिव बाजूला गेले होते. म्हटले याला वाचवायचं, कारण शरणांगाचा देव राखे, त्याला लाज आहे शेवटी शरण गेल्याच्या नंतर. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटले, कारण त्याचं वाक्य आहे ना, जो मज होय अनन्य शरण, तयाची निवारी मी जन्म मरण, याला की शरणागता शरण्य मी चेकू. म्हटले नाही, याला वाचवलं पाहिजे. आणि म्हणून त्याच वीरभद्राला आज्ञा केली. म्हटले याला पुन्हा जिवंत कर, परंतु ते आहे ते दक्षाचं मुंडकं त्याला बसू नको, त्याला अभिमान राहणार नाही. त्याचा अभिमान त्या ठिकाणी थोडा राहिला पाहिजे ना, त्याला पुढे जगता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला सांगितलं, म्हटलं एक काम कर, जो पहिला प्राणी दिसेल तुला, तिथून उत्तरेकडे जा, आणि जो पहिला प्राणी दिसेल त्या प्राण्याचे तू मुंडकं उडव. आणि म्हणून तो वीरभद्र ज्यावेळेला उत्तरेकडे गेला, त्यावेळेला एक धनगर समाजाचा माणूस त्याची मेंढरं चालत होता. पहिला प्राणी शब्द काय होता, पहिला प्राणी. आणि त्याचा एका बकऱ्याचा जो पहिला दिसला, त्या बकऱ्याचं त्यानं मुंडकं तोडलं आणि त्या दक्ष प्रजापतीला बसवलं. हे सगळ्यांना माहिती असेल ना. स्वतःचं मुंडकं द्यावं लागलं ना दक्ष प्रजापतीला, आणि तिथे बकऱ्याचं मुंडकं बसवलेलं आहे. त्याला भागवत पाहून घ्या. आणि बकऱ्याचं मुंडकं बसवल्याच्या नंतर हा तरीकडे जिवंत झाला, परंतु सतीनं स्वतःचा देह संपवला होता, अवतार संपवला होता. त्यावेळेला रागावलेले, क्रोधायमान झालेले भगवान शिवजी. ज्या वेळेला ते बकरं मारलं होतं ना, त्या धनगराच्या माणसानं विचारलं, म्हटले कोण तू बाबा, कुठून आला, कशामुळे माझं बकरू मारलं? तुझ्या बांधावर माझ्या शेळ्या गेल्या नाही, मेंढ्या गेल्या नाही, तुझा माझी कधी ओळख नाही, काही नाही, का बरं मारलं? त्यावेळेला सांगितलं, माफ करा, भगवान शिवाची आज्ञा होती, मी भगवान शिवाचा मानसपुत्र वीरभद्र आहे. त्याला दक्षाला मुंडकं बसवण्याकरता तुमचं बकरू मारलेलं आहे. म्हटले ठीक आहे, तुमचं देवांचं काही का असं ना, पण आमचं काय? गरीबाचं गेलं घोंगडं, गरीब पडलं उघडं, काळजी करू नको. म्हटले एक अवतार मी तुझ्या पोटी, तुझ्या मेंढरांच्या असणाऱ्या धनगर कुळामध्ये एक अवतार जन्माला येईल. तोच वीरभद्र त्या ठिकाणी पुढे बिरोबा म्हणून जन्माला आला. विठाला विठाला. आणि जे सतीचं जे शरीर सती कुंडाजवळ होतं ना, अर्धवट जळालेलं, ते शरीर त्या ठिकाणी भगवान शिवानं घेतलं. आणि आता भगवान शिव संपूर्ण तांडव नृत्य करत त्या ब्रह्मांडामध्ये फिरले. आणि ज्या ब्रह्मांडामध्ये फिरले ते भगवान सतीचे अर्धवट जळालेले अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले, हे बरंचसं माहिती असेल बऱ्याच जणांना, ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ निर्माण झालं. ते पडले संपूर्ण पृथ्वीवरती 108 ठिकाणी. निर्धारण ठेवा किती, 108 ठिकाणी ते अवयव पडले. पैकी 108 पैकी 52 जे शरीराचे भाग होते, अवयव होते, ते 52 असणारे भाग हिंदुस्थानामध्ये आर्यवर्त शब्द आहे पुराणात त्याला. भारतामध्ये 52 ते शक्तीपीठ निर्माण झाले. जिथे जिथे तिचा अवयव पडला ते किती आहे? संपूर्ण भारतामध्ये 52 नाही, पैकी 3.5 जे मुख्य शक्तीपीठ आहे, मुख्य 3.5, हे 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. विठाला 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 विठाला. हा देह किती हाताचा आहे? इकडे नको घुसायला हात जरा. हे 3.5 मुख्य जे शक्तीपीठ आहे हे जगदंबेचे सज्जनांनो. पहिली जी उपासना केली ती कोणा केली? राजा दक्षाने केली. त्याच्या अगोदर नवरात्र नव्हती, त्याच्या अगोदर होती ती शिवरात्र. आणि दुसरा एक विषय तुम्ही अभंग बरेच वेळेला ऐकून आलेला असेल, त्या जगदंबेचा जो जन्म झाला तो कधी झाला, काय झाला, प्रमाण आपल्याकडे आहे. अनादि अंबिका, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवते, गोधळा गेली वो जगदंबे, गोधळा गेली वो जगदंबे.
अनादि अंबिका भगवती आणि दुसरं प्रमाणे अनादि निर्गुण प्रगटली. अनादि शब्दाचा अर्थ आहे एकदम सोपा सांगतो, पुढे चलतो. तुम्ही कॅलेंडर वरती कधी बघितलं असेल, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, वराह जयंती, नृसिंह जयंती बघितलं असेल ना. भगवान शिवाची कधी जयंती वाचली का कॅलेंडरला? आणि कधी जगदंबेची एखाद्या देवीची जयंती म्हणून वाचली का? हे दोनच आहे महाराज फक्त. या दोन ज्या असणारे एक शक्ती आणि शिव जे आहेत ना, हे अनादि. शास्त्राला त्याचं वर्णन करता आलेलं नाही अनादीचं. त्यांचं उत्पत्ती कशी झाली. आणि म्हणून जी असणारी अनादि असणारी भगवती तुमच्या आमच्या करता जी प्रसन्न करण्याकरता सेवेकरता जी आणली, ती राजा दक्षिणा आणली. नवरात्र त्याला म्हणतो. आणि एक भगवान शिवाची असणारी शिवरात्र, तिथून ती परंपरा आली तर ती आतापर्यंत चालू आहे सज्जनांनो. आणि अशा वेळेला ज्या ज्या वेळेला जगदंबेनं अवतार घेतले, ज्या ज्या वेळेला जगदंबेनं अवतार घेतले, त्या त्या वेळेला जे क्रोधायमान अवतार असतील जगदंबेचे, ते राक्षस मारण्याकरता घेतले. बरोबर आहे ना? एक अवतार असेल महिषासूर मारण्याकरता, बरोबर आहे ना? अनेक अनेक राक्षस मारण्याकरता जगदंबेनं जरी अवतार घेतलेले असले, परंतु एक वेळेला जगदंबेची ही शक्ती, कारण त्या शक्तीलाही शक्ती देणारा कोण आहे? विश्वाचा नियंता. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य हले चाले, म्या हलविल्या प्राण हले, दो जगाते चाळीता, साता काळू ग्रासी तसे भूता, पंडुसुता अथवा तुझी या सत्य वेदासी बोलणे. ह्याही शक्तीला चालवणारा एक आहे. त्यावेळेला त्या शक्तीलाही शक्तीची गरज लागलेली होती. आणि अशा वेळेला या त्रैलोक्यामध्ये एक राक्षस त्या ठिकाणी तपश्चर्या करत होता. आणि जो राक्षस तपश्चर्या करीत होता त्याचं नाव आहे भस्मासूर. आणि ज्यावेळेला भस्मासूर तपश्चर्या करत होता, त्यावेळेला त्याच्या तपश्चर्यातून तेजातून ज्यावेळेला ही संपूर्ण सृष्टी होरपळायला लागली, त्यावेळेला भगवान शिवानं डोळे उघडले. म्हटले नाही, हा तपश्चर्या कोणाची करतोय? नारायणाची जर तपश्चर्या करत असेल तर नारायणाने याला वर देऊन टाकावा. परंतु भगवान शिवानं डोळे लावले आणि बघितलं, म्हटले हा तर माझीच तपश्चर्या करतोय. त्यावेळेला भगवान शिवजी त्याच्या समोर प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर भगवान शिवाने विचारलं, वरमृई वर माग. म्हटले वर एकच द्या. त्यानं काय वर घेतला होता? हो, कारण भस्मासूर एक काम करायचा, रोजचा तो भगवान शिवाला भस्म आणून द्यायचा. म्हटले याला भस्म देण्यापेक्षा बाकीचे देव नाही सगळे जर संपवलं, त्या त्रैलोक्याचा राजा कोण? मी. त्यानं त्यावेळेला भस्मासुरानं वर मागितला. म्हटले मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवील त्याचं भस्म व्हावं. बऱ्याच लोकांचं मागणं असतं, स्वतःच्याही हिताचं नाही, जगाच्याही नाही. कारण त्याचं असं म्हणणं होतं, ज्या वेळेला देवता जातील आणि भगवान शिवाच्या डोक्यावरती मी हात ठेवील, त्यावेळेला जी राहणारी पार्वती सती, विश्व सुंदर असणारी सती, म्हटले ती कोणाची होईल? माझी होईल. हो, परंतु जेने हे विश्व निर्मिली, खेळतो येण्याची खेळावा, हा डाव कोणाबरोबर खेळत होता? भगवान शिवाबरोबर. हो, आणि म्हणून त्याचा तो संकल्प होता की मी शिवाचाही भस्म करेन आणि सती जगदंबे सोबत मी माझा विवाह करेन. हे भस्मासुराचं म्हणणं. त्याचा थोडक्यात तो काय माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा संकल्प होता का? ती काय माझ्या पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा नव्हती की मी आजन्म ब्रह्मचारी राहील? तो काय माझ्या लोकमान्य टिळकांचा संकल्प नव्हता की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार आहे? अरे ती काय माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा संकल्प नव्हता अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा
करणारा करेन. अरे संकल्प केला आणि संकल्प पूर्ण करून जगाला दाखवून दिलं. आजी संसार सुपळ झाला गे माय, नाही दाखवला. संकल्प केला आणि पूर्ण करून दाखवला. त्याचा भस्मासुराचा संकल्प होता जगाच्या हिताचा नाही, स्वतःच्याही हिताचा नाही. भगवान शिवजी प्रसन्न झाले, म्हणले वरमरुई वरमरुई वरवांग, म्हणजे ज्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्याचं भस्म व्हावं. म्हणले भस्म व्हावं, ठीक आहे. शेवटी तपश्चर्या करणारा, ज्याची तपश्चर्या करतोय त्यानं जर तपश्चर्या करण्याला त्याची मनोवांछित इच्छा वर जर देऊ शकला नाही तर तपश्चर्या करणारा ज्याची करतोय म्हणजे ज्या देवतेला करतोय त्या देवालाही शाप देऊ शकतो. याचं उदाहरण आहे भस्मासुराचे. भगवान शिवाला माहिती होतं याच्या तपश्चर्यानं संपूर्ण तेजानं त्या ठिकाणी ब्रह्मांड होरपळायला लागलेलं आहे आणि याला जर त्या ठिकाणी मी परिणाम वर घेऊन टाकला. भगवान शिवानं वर घेऊन मोकळा झाल्याच्या नंतर म्हटले थोडे दिवस भगवान शिवाला राज्य करून देऊ. जंगलामध्ये निघून गेला भस्मासूर. जंगलामध्ये फिरत असताना त्यानं ओळखलं. म्हटले आता अशा वेळेला 33 कोटी देवांची लगेच तातडीची मीटिंग बसली. हो, कारण आपली जात अशी महाराज, एखाद्याचं विधायक जर चांगलं करायचं असेल तर आपली जात कधी घाईघाईनं एकत्र येणार नाही, परंतु एखाद्याचं वाटोळ जर करायचं असेल तर न सांगता आल्याशिवाय राहणार नाही. असे सगळ्या देवतांची मीटिंग त्यावेळेला बसली. अजून एकदा बसली होती. कधी? आणि तिथून आकाशवाणी केली होती. 8 आईचा पुत्र भगवान कृष्णाच्या जन्माच्या वेळेला कंसाला केली होती. तिथून त्या ठिकाणी नारदांना पाठवलं मीटिंग मधून. म्हटले नारदा, भगवान शिवानं वर देऊन टाकला, आता हा आपलाच वैरी निर्माण झालाय, आपल्या सगळ्या देवांना धरणार आणि आपलं भस्म करणार. म्हटले मग? म्हटले याला जाऊन काहीतरी आता बंदोबस्त कर. त्यावेळेला नारद आले आणि नारद त्या जंगलामध्ये आल्यानंतर त्यांचं भजन चालू. श्रीमन नारायण 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 भजन ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला हा समोरून गेला. नारदाला पाहिल्या बरोबर श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. विश्रांती पावलं सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख. म्हटले आतापर्यंतच्या काळामध्ये जे काही भोगलं असेल नसेल, परंतु इथून पुढच्या, उत्तरी शब्दाचा अर्थ इथून पुढचा काळ, इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही मला सांभाळावं. आणि शेवटी त्या ठिकाणी म्हटले तू इकडं काय करतोय? म्हटले मी भगवान शिवाची तपश्चर्या करत होतो. अरे म्हटले नारदजी हसले. म्हटले तो भगवान भोळा शिव तो होतो कधी कोणाला प्रसन्न झाला? या आता नारद आडवं विचारित होते. मी केला, मी भगवान शिवाला प्रसन्न मी केला. आणि नंतर आणि एक अजून गोष्ट लक्षात ठेवा, मी जे करतात ना, कुठल्याही साधनेचा सत्यानाश व्हायला हा फक्त एकटा मी कारणीभूत होते महाराज. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एखाद्या बाटलीमध्ये 1000 लिटर पेट्रोल तुम्ही आणा, तिचं बुचन उघडं ठेवा, पेट्रोल राहतंय का जातंय? हा, पेट्रोल झाकण उघडं ठेवलं तर तसा हा 3.5 हाताचा डबा आहे आणि हे याचं बुचन आहे, झाकण आहे. जे काही साधना कराल, पुण्य कराल ते याच्यामध्ये राहणार आहे. परंतु जर या झाकणातून कधी मी करून जे वदवलं ना, काही शिल्लक राहणार नाही महाराज. हो, स्वामीजींच्या भाषेत कहा गया तो कहा नाही, केला आया तो कुछ नाही, काही राहणार नाही महाराज शिल्लक. पुण्यरूपी सगळं पेट्रोल रूपी पुण्य आपलं उडून जाईल मी करता करता. किती जण मी करणारे असतील महाराज, स्वाभिमानानं अभिमानानं. अरे या मी मुळे कथा सगळी सांगत नाही, सगळ्याला माहिती असेल. नामदेव महाराजांनी एक एलपाटा खाला होता पंढरपूर ते औंढ्या नागनाथ. कशामुळं? हो, ज्यावेळेला सांगितलं म्हटले गुरुकर, म्हटले कोण करतर? विसोबा खेचर. म्हटले कुठं आहे? तर औंढ्या नागनाथाला. देवानं नामदेव महाराजांना औंढ्या नागनाथला पाठवलं. त्या विसोबा खेचरांचा त्या ठिकाणी दरवाजा बंद होता, दरवाजा वाजवला, आतून आवाज आला विसोबा खेचरांचा. म्हटले कोण आहे? म्हटले मी आहे नामदेव. म्हटले आलो तसा परत जा. देवाकडे पुन्हा नामदेव महाराज आले पंढरपूरला. देव म्हटले काय नामदेवा भेटला का विसोबा खेचर? म्हटले काय देवा, अशा आकडू बोकडं कशाला पाठवलं? त्याला दार उघडूनही पाहिलं नाही. म्हटले कोण गेलो होतं नामदेवा? म्हटले मी गेलो होतो. त्याला देवानं उत्तर दिलं. म्हटले मी तुला एकट्याला जायला सांगितलं होतं, आम्ही कशाला बरोबर न्याला? जा पुन्हा. पुन्हा नामदेव महाराज गेले. दरवाजा तसाच लोटलेला होता, दरवाजा वाजवला. म्हटले हो बाबा, आतून आवाज आला. म्हटले कोण आहे? म्हटलं नामदेव आहे नामदेव. म्हटले दरवाजा रिकामा आहे, आत ये. एक एलपाटा खाला होता. कशामुळं? किती जण मी करणारे असते. अरे मी आताही बोलून गेलो, ते मी करणारा दक्ष प्रजापतीला आपलं मुंडकं द्यावं लागलं, बकऱ्याचं बसावं लागलं, आयुष्यभर म्या करीत बसावं लागलं.
मीपणा जरूर असावा महाराज, परंतु अभिमानानं नाही, तो स्वाभिमानानं भरलेला असावा. अभिमान स्वाभिमान याच्यामध्ये फरक आहे. स्वामी विवेकानंद ज्यावेळेला विदेशामध्ये गेलेले होते, स्वामी विवेकानंद विदेशामध्ये गेले, संपूर्ण देशांचे राष्ट्रांचे त्या ठिकाणी नेते त्या ठिकाणी असतील त्या काळात सगळे, शिकागोच्या परिषदेच्या नंतर. कारण बरेचसे तिथं मी बऱ्याच वेळेला बोललेलो कॉलेजच्या काळामध्ये MSc ला असताना सुद्धा बोललेलो आहे याच्यावरती. तर सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आक्षेप घेतला होता, त्यावेळेला मी त्यांना ती लाईन सुद्धा अंडरलाईन करून दिली पुस्तकाची. शिकागोच्या परिषदेतले हे शब्द नाही. आणि माझा एक स्वभाव आहे महाराज, मी इकडे कमी असले परंतु मी वाचल्याशिवाय एकही शब्द बोलत नाही. मी मागाशी बोलून गेलो, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, ऐकून या कॅश येत नाही. त्यावेळेला स्वामी विवेकानंद तिथे गेले होते आणि त्यांना विषय दिला होता स्वदेशी. स्वतःचा देश असेल, स्वतःची संस्कृती असेल, त्याच्यावरती बोलायचं. स्वामीजींना जो वेळ दिला होता त्या वेळेमध्ये स्वामीजींनी इतकं प्रभावी भाषण केलं विवेकानंदांनी, संपूर्ण समाज प्रभावित झाला. पण एक सद्गृहस्थ तिथून उठला आणि स्वामीजींच्या जवळ आला. म्हटले, स्वामीजी मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूं. म्हटले, बोलो क्या पूछना है पूछो. त्यावेळेला त्या सज्जनांना हात जोडून नम्रपणे त्या ठिकाणी स्वामीजींना विचारलं होतं. म्हटले, स्वामीजी तुम्ही स्वदेशीवरती इतकं सुंदर बोलला, इतकं सुंदर बोलला, मीही प्रभावित झालो. पण म्हटले, पण काय? आणि हे जर तर पण मग परंतु आणि किंवा व हे जे शब्द नाही असे महाराज मागच्या वाक्याला शून्य करतात. मी सुद्धा प्रभावित झालो. पण म्हटले, पण काय? तुम्ही स्वदेशीवरती इतकं सुंदर बोलले, तुमचा पेहराव सगळा स्वदेशी आहे, तुम्ही डोक्यामध्ये जे तुमचा फेटा बांधलाय तो तुमचा स्वदेशी आहे, अंगावरती असलेले जे कपडे परिधान केले ते तुमचे स्वदेशी आहे, सगळं स्वदेशी आहे तुमचं. परंतु ज्या चपला घालून तुम्ही उभे राहिलात त्या मात्र आमच्या विदेशी. महाराज क्षणाचाही विलंब न करता तो महापुरुष स्वामी विवेकानंद तिथे गरजला होता विदेशामध्ये. अरे म्हटले, मी माझ्या संपूर्ण अंगावरती माझा विदेशी कपडा घातला आणि तुमच्या स्वदेशी कपडा घातला आणि तुमच्या विदेशी चपला मी पायात घालून उभा राहिलो. याचं कारण आमच्या स्वदेशींच्या पुढं तुमचं विदेशींचं स्थान कुठं आहे हे दाखवण्याकरता आम्ही तुमच्या विदेशींच्या चपला पायात घालून उभा राहिलो. अरे कोणाचा स्वाभिमान जागवेल महाराज एवढं? कुठे स्थान कुठं दाखवलं त्याने? पायाजवळ नाही, पायाच्या खाली. कारण चपलीवरती स्वामीजी उभे होते. स्वाभिमानानं असावा महाराज, मीपणा असावा, पण स्वाभिमानाचा असावा, अभिमानानं नसावा. नाराजी आडवे विचारत होते. म्हटले, भगवान शिवारे कोणाला प्रसन्न होते? म्हटले, मी केला. म्हटले, केला. म्हटले, बरं ठीक आहे, झाला तर झाला. म्हटले, काय वर मागितलं त्याच्याकडून? म्हटले, मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवीन त्याचं भस्म व्हावं. म्हटले, तो चांगला भस्म लावितोय तर दुसऱ्याचं काय भस्म करणार आहे तू? शिवजी हो. म्हटले, नाही होणार आहे. म्हटले, ठीक आहे, तू वर घेतला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा भस्म होणार, परंतु तू प्रयोग करून पाहिला का? आता उदाहरणार्थ समजा एखादं कंपनीनं जर काही फवारे काढले तर एखाद्याच्या शेतावरती फुकट देतात फवारणी करायला, तसं तू प्रयोग केला का? हे फक्त पिकांवर करायचं, माणसांवर नाही. डॉक्टर साहेब तिकडे आम्ही जुन्नरला असताना एखादा नवीन दवाखाना टाकला डॉक्टरनं. त्याच्याकडे पेशंट गेलं, त्यानं चुकीची ट्रीटमेंट केली. नंतर पेशंट गेल्यावर ते लोक त्याच्या घरचे आले. म्हटले, अहो पेशंट गेलं, तुम्ही काय ट्रीटमेंट केली? म्हणजे मी अशी ट्रीटमेंट केली. अहो म्हटलं, याला आजार हा होता रिपोर्ट मध्ये. तो म्हटला, चुकून झाला. अरे पेशंट गेला, चुकून काय झालं? त्यावेळेला नारदांनी विचारलं, म्हटले, प्रयोग केला का तू कोणावर? म्हणजे आता जंगलात होते कोण? दोघच. म्हटले, भस्मासूर. म्हटलं, नारद आम्ही तुमच्या डोक्यावर. नारदजी म्हणले, हा करायला जायचं गणपती व्हायचा. एक वेळेस तू त्या शिवाला विचारून हा वर खरा आहे की खोटा आहे? ते म्हटले, पण तुमच्या डोक्यात ते हात ठेवून पाहतो. म्हटले, नाही, हजारी टोनगन इंजेक्शन पाखाली ना, ते नाही जमायचं. म्हटलं, ज्यानं वर दिला त्याची गाठ घे. वर कोणी दिला? भगवान शिवाने. हे बघ, तुला एक आणखी युक्ती सांगतो. जर भगवान शिवाचा जर वर खरा असेल तर भगवान शिवजी थांबून राहील. याला उलट सांगितलं ना अर्थानं. जर भगवान शिवाचा वर खरा असेल तर शंकर थांबून राहील, आणि जर भगवान शिवाचा वर जर खोटा असेल तर तो पळत सुटा. जा बरं, तू त्याच्याकडे फार झालं तर आपल्या कन्नोडी मंगळूच्या पुढे गेला असतील. हो, या नाही श्री संताची पायी हा माझा विश्वास ठेवला. नारदाच्या बोलण्यावरती तो गेला. भगवान शिवानं मागं वळून बघितलं. म्हटले, भस्मासूर येतोय. आता भस्मासूरला असं समजू नका महाराज शिवाला माहिती नव्हतं की यानं वर कशासाठी घेतलाय, परंतु प्रोसिजर पूर्ण झाल्यावर द्यावंच लागतं. मी मागाशी बोलून गेलो.
त्यानं ओळखलंय आता भगवान शिव साधनेमध्ये असताना हा येणार, माझ्या डोक्यावरती हात ठेवणार, माझं भस्म करणार. त्यावेळेला भगवान शिवजी पळस सुटले. आता पळस सुटल्याच्या नंतर याला नारदाने सांगितलं होतं जर वर खोटा असेल तर शंकर पळस सुटल. याला वाटलं भगवान शिवाने दिलेला वर खोटा आहे म्हणून हा पळस सुटला. त्याच्या मागे भस्मासूर पळस सुटला. पळता 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 भगवान शिवाच्या मनात भीती काय, माझं भस्म होणार, हा मला धरणार, माझ्या डोक्यावरती हात ठेवणार. पळता पळता घामाघूम झालेले भगवान शिव एका झाडाच्या आड लपले आणि भगवान विष्णूचा धावा केला. भगवान विष्णूचा धावा केल्याच्या नंतर आता वैकुंठामध्ये लक्ष्मी सोबत त्या ठिकाणी भगवान नारायण विष्णू त्या ठिकाणी बसलेले होते. पण ज्या वेळेला भक्ताचा धावा ऐकला ना महाराज, प्रल्हादा करता नारायण आले होते. पण कसे आले होते माहिती का, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे गोळी चलत पिछे होता हे आवाज. लक्ष्मण तेव्हा विचारलं होते, म्हटले कुठं चालले, म्हटले गजेंद्राने हत्तीनं गजेंद्राला धरलंय. हो म्हटले असं झालंय. त्यावेळेला हत्ती शब्द उच्चारला किती वेळ लागतो, हत्ती एवढा. हा म्हणायला लक्ष्मी जवळ होते, ती म्हणायला हत्ती जवळ होते. एवढ्या वेगे तो येत असतो महाराज. अरे म्हटले आता काय, म्हटले एक काम कर लक्ष्मी तू, म्हटले काय, त्या भगवान शिवानं दरवेळेला घोटाळा करून द्यायचा, वर देऊन टाकायचे, आता निस्तारायला पुन्हा माझा धावा करायचा. अरे हा इतका भोळा आहे म्हटले, यानं मागच्या वेळेस याची बायकोच देऊन टाकली होती. माहिती असेल कोणाला, रावणाचं ज्या वेळेला लग्न करायचं ठरलं होतं विश्रवांच्या माध्यमातून, रावणाचे वडील विश्रवा, त्यावेळेस त्याची इच्छा होती की या संपूर्ण सृष्टीवरची सर्वात सुंदर स्त्री त्या आपल्याला पत्नी म्हणून मिळावी. त्यावेळेला म्हटले एवढं माणूस फिरून फिरून किती फिरणार, संगमनेर तालुका फिरेल, शेजारी तुमच्या रावरीकडे इकडे अकोल्याकडे जाईल, नगर जिल्हा फिरल, शेजारी पुण्याकडे जाईल, इकडे नाशिकडे जाईल, फिरून फिरून फिरणार किती. म्हटलं या संपूर्ण ब्रह्मांडाचा पत्ता कोणाला, म्हटले भगवान शिवाला, जो याचा बॉस आहे त्याला, तुम्ही विश्वनाथ. भगवान शिवाकडे रावण म्हटले हे का हो शिवा, या संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वात सुंदर स्त्री कोणती, शब्द नीट ऐका, यातला सिद्धांत लक्षात घ्या. कथा ऐकण्यासाठी नसतात महाराज, याच्यातून सिद्धांत काय असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेला भगवान शिवानं विचारलं, म्हटले काय करायचं, म्हटले मला लग्न करायचं नाही, संपूर्ण विश्वातली सर्वात सुंदर स्त्री मला पाहिजे. सांगा तुम्ही संपूर्ण विश्वाचा तुम्हाला पत्ता आहे, म्हणजे या जगातली सर्वात सुंदर स्त्री कोणती. क्षणाचाही विलंब न करता भगवान शिवानं सांगितलं होतं पार्वती. असं समजू नका का शिवाला माहित नव्हतं याला लग्न करायचंय म्हणून. त्यावेळेला रावण उभा राहिला म्हणतो मग तेवढी देऊन टाका ना मला. भगवान शिवजी म्हटले घेऊन जा. हो आता वास्तविक पाहतात वेळेला भगवान शिवानं सांगायला पाहिजे होतं की लक्ष्मी या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. तिथे काटकसर करायला पाहिजे होती की नाही, वर देताना स्वतःची बायको द्यायची, पण नाही मला प्रोसिजर पूर्ण झालं द्यावं लागत होतं. आणि दुसरा सिद्धांत, भगवान शिवानं पार्वती सुंदर आहे असं का सांगितलं, लक्ष्मी सुंदर आहे असं का नाही सांगितलं. आध्यात्मिक सिद्धांत सांगतो सज्जनांनो, कुठल्याही लग्न झालेल्या विवाहित पुरुषाला आपली स्त्री सोडता दुसऱ्याची स्त्री सुंदर वाटू नये, हा त्यातला सिद्धांत आहे. आणि ज्या दिवशी तो या वृत्तीवरती येईल आपली स्त्री सुंदर आहे, तर दुसरीकडे बघण्याची दृष्टी त्याची होणार नाही, त्याला व्याभिचारही माजणार नाही आणि तो कधी व्याभिचारी मार्गालाही जाणार नाही. विठाला 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 अरे लक्ष्मी यानं पार्वती देऊन टाकली होती, त्याही वेळेला सोडवली. म्हटले आता काय, आता यानं वर दिला एका भस्मासुराला की ज्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्याचा भस्म होणार आहे. याने प्रयोग करला भगवान शिवच धरलाय, त्याचा भस्म झालं का आपलाही कार्यक्रम करणार आहे. म्हटले मग तू आता एक एक घाई घाई एक एक साडी आण बरं पटकन दिशी. आता इथून एखाद्या माऊलीला मी सांगितलं एखादी साडी घेऊन या. हो आता इथून उठणार किंवा इथून घरी जायचं ते विषय सोडून, पण घरात पाहुणे आलेले एखादी घाई घाई साडी द्यायची म्हटल्याच्या नंतर आता तिथून जाता ते कपाटात ठेवणीतल्या वेगळ्या, आलेल्या वेगळ्या, द्यायच्या वेगळ्या, ठेवायच्या वेगळ्या. मी बऱ्याच वेळेला सांगत असतो त्या पिसाची गंमत, बरेच देऊन देऊन देतात का नेसायला काय नसते, ते पीस देतात. त्या पिसाचं नावही काय, आता समजा आपल्या सुकेवाडीची बाई इथं आली, त्या बाईला एखादा पीस द्यायचा, तीच बाई पुढे तिच्याकडे नाशिकची बाई आली तर तिला देऊन टाकायचं, तिच्याकडे आणखी कुठली दुसरीकडची आली सायखेळा फाडती तिला देऊन टाकायची. त्या पिसाची इतकी हालत महाराज, तो हिला तिला तिला करता करता असाच पिसला जातो, म्हणून त्याचं नावच पीस.
त्यावेळेला लक्ष्मीला सांगितलं, म्हटले एक साडी आणून दे. पटकन दिवशी लक्ष्मीला साडी आणून दिली आणि त्यावेळेला भगवान नारायणानं एका मोहिनीचं रूप धारण केलं आणि सृष्टीवरती आली. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर त्या जंगलात अवतीर्ण झाले. तिथून भस्मासूर जिथे आहे तिथे पायी चालू लागले. चालता 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 बरोबर भस्मासुराच्या समोर आले. एवढं सुंदर रूपडं होतं महाराज. भगवान शिवानं नारायणानं धरलेलं विश्व मोहिनीचं एवढं सुंदर रूपडं होतं. ते रूप ज्या वेळेला भगवान भस्मासुरानं बघितलं, मोहित झाला भस्मासूर. त्याच्या डोक्यातून ते शंकर धरायचा का त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा का भस्मगती गेलं त्याच्या डोक्यातून. बरं एवढी घाई. भगवान विष्णू म्हणजे मोहिनीच्या रूपात ती विश्व मोहिनी ज्यावेळेला पुढे पुढे येत होती ना, त्यावेळेला हा जसा पुढे चालला होता भस्मासूर, याला इतकी घाई झाली, म्हटली या अरण्यामध्ये तर कोणीच नाही. एवढी सुंदर कन्या मुलगी त्या ठिकाणी आली कुठून. त्यावेळेस त्यानं इतके प्रश्न विचारले, पण त्याला घाई इतकी झाली. एक एक प्रश्न नाही महाराज. कोणाची मुलगी, तू कशासाठी आली, ती एवढ्या जंगलात काय करते, तुझं निवासस्थान कुठे, तुझे आईबाप कुठे, तुझी लग्न करण्याची इच्छा आहे का. घाई, कारण त्याला ठिकाणा यायचं होतं ना, लग्न करण्याची इच्छा आहे का. म्हटले हो माझी लग्न करण्याची इच्छा आहे. तिनं बाकीचे प्रश्न सोडून दिले. कोहम कदमिदम जातं, आईबाप कोण कुठून आला, कशासाठी आलाय, फक्त लग्न करण्याची इच्छा आहे. म्हटले ठीक आहे. म्हटले तुझी काय अपेक्षा आहे. कारण त्यावेळेला पण असायचा प्रत्येक मुलीचा. जसा सीतामाईच्या वेळेला धनुष्याचा पण होता, द्रौपदीच्या वेळेला माशाचा पण होता, तो डावाडवाळा फोडायचा. तसं म्हटले माझाही पण आहे. मी नृत्यकलेमध्ये पारंगत आहे. कोणी विश्वमोहिनी म्हणजे भगवान विष्णू म्हणतात. मी नृत्यकलेमध्ये पारंगत आहे. जो कोणी माझ्यासारखा नृत्य करीन त्याच्या गळ्यामध्ये मी वरमाला घालीन. ठीक आहे, मान्य झालं एकमेकाला. त्या ठिकाणी भगवान शिवजी आता नारायण म्हणजे भगवान विश्वमोहिनी त्या ठिकाणी नृत्य करायला लागलेले आहे. नृत्य करता 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 बराच वेळ नृत्य त्या ठिकाणी चाललेलं आहे. इकडे हात वळव तिकडे पाय वळव असं करता करता ज्या वेळेला भस्मासूर संपूर्ण आपल्यावरती म्हणजे विश्वमोहिनीवरती मोहित झाला, हे भगवान विष्णूच्या ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला विष्णूनं शेवटची मुद्रिका केली. जशी आपण आता कीर्तन झालं किंवा भजन झाल्याच्या नंतर शेवटची मुद्रिका काय आपली, घ्या भैरवी, म्हणजे भजन संपलं. आता ती नृत्यकला संपवायची. आणि म्हणून ज्या वेळेला भगवान विष्णूनं बघितलं, म्हणजे पूर्ण मोहित झाला, याच्या डोक्यात शिव वगैरे काही नाही. आणि ज्या वेळेला मोहित झाला हे बघितलं, त्यावेळेला शेवटची मुद्रिका केली. त्या नृत्याला काय म्हणतात महाराज, आपल्या गायनाच्या याच्यात असतं ते त्या प्रकाराचं नृत्य ते लोकनाट्यम मध्ये असतं बघा. जाऊ दे काही का असं नाही, आपलं काय करायचं, तिकडे जायचंच नाही ना. नाचताय ना अंगण वाकडं, अंगण नाव तरी काय ठेवायचं, विठाला. शेवटची मुद्रिका करायची, म्हणजे ती मुद्रिका केल्याच्या नंतर नृत्य संपतं. आणि शेवटची जी मुद्रिका होती संपूर्ण त्या ठिकाणी मुद्रिका केली. देवडा चरण म्हणजे कृष्ण अवतारामध्ये जसा चरण केलं होतं ना, कृष्ण अवतार देव असा उभा होता ना, तसंच चरण केलं. शेवटची मुद्रिका स्वतःच्या डोक्यावरती ज्यावेळेला विश्वमोहिनीने हात ठेवला, भस्मासुर नाही तिचा बघून, शब्द काय होता, मी जसं करेल तसं करायचं ना, तिचा बघून विश्वमोहिनीचा बघून स्वतःच्या डोक्यावरती भस्मासुरानं हात ठेवला, बरोबर स्वतःचं भस्म झालं. परंतु झाडाच्या आडून उभं राहिलेल्या भगवान शिवानं सुटकेचा एक श्वास सोडला, म्हणले वाचलो आज. पण मानलं पाहिजे देवा काय लीला केली असेल. आणि भगवान शिव ज्यावेळेला झाडाच्या मागून बाहेर आले, त्यावेळेला अभंगातला शब्द नारायण, तरी सुद्धा जगदंबेची जिथे साधना आणि शक्ती त्या ठिकाणी कमी पडू लागली, त्यावेळेला भस्मासूर मारायला नारायणाला आईचं रूप घ्यावं लागलं. आई म्हणजे विश्वमोहिनीचं स्त्रीचं रूप घेतलं नारायणानं. त्यावेळेला ते भगवान शिवजी म्हणू लागले, म्हटले मानलं पाहिजे देवा. बाजूला झाले झाडाच्या आडून. ज्या वेळेला विश्वमोहिनी बघितली, त्यावेळेला ते भगवान शिवजी विश्वमोहिनीवर कामातूर झाली. आणि कामातूर झाल्याच्या नंतर भगवान शिवाला ओळखलं विश्वमोहिनीनं, म्हणजे विष्णूनं, की हे माझ्यावर कामातूर झाले. क्षणामध्ये भगवान विष्णूनं आपलं रूप टाकून दिलं आणि विष्णू रूपामध्ये प्रगट झाले. त्यावेळेला भगवान शिवाचे शब्द आहे, काय घाई होती देवा तुम्हाला रूप टाकायची, एकदा बघून द्यायचं होतं ना डोळे भरून या पाहिनं तुझे रूप. हो, त्यावेळेला ही एक स्तुती केलेली आहे महाराज. आता वेळ झालेला आहे आपल्याला ते भजन घ्यायला, तेवढा टाइम नाही. त्यावेळेला सुद्धा स्तुती केलेली भगवान शिवाने, अरे तू माझ्या करता आला, माझं दुःख हरण करण्याकरता आला, आणि आला तर आला एवढी सुंदर रूप त्या ठिकाणी घेऊन आला. नाम तुम्हारा तारण हारा, जाने कब दर्शन होगा, अरे तेरी रचना इतनी सुंदर है, तू कितना सुंदर होगा. पागिला
सुकुमार मदनाचा, एवढा सुंदर त्याचं रूपडं होतं महाराज. पुतळा रवी शशिकला म्हणजे सूर्याचं आणि चंद्राचं तेज त्याच्याकडे होतं. हा व्यापक विषय महाराज भगवंताचा. एवढं सुंदर रूपडं म्हणजे एकदा पाहून यायचं होते. म्हटले देवा गरज नाही, राक्षस मेलाय, तुमचं काम वाचलंय, तुम्हाला जीवदान दिलंय ना. म्हटले नाही, पण एकदा ते निज रूप दाखवा हो. म्हटले नाही, आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला मी तुला ते रूप दाखवेल. आणि एक वेळेला गरज पडली होती, कारण हनुमानजीचा जन्म इकडे व्हायचा होता ना, त्यावेळेला. कारण वर दिलं होतं अंजनी माता त्र्यंबकेश्वरला अंजनेरी पर्वतावरती तपश्चर्या करत होती. मी तुझ्या पोटी जन्म घ्यावा म्हणून भगवान शिवानं वरदान दिलेलं होतं. ती पूर्ण करण्याकरता याच्यात अनेक सिद्धांत आहे बाबा रामायणाच्या संबंधानं याच्यात. म्हणजे ठीक आहे, मी तुझ्या पोटी जन्म घेईल, परंतु वेळ येऊ द्यावा लागेल. नंतर विष्णू मोहिनीचं रूप धारण केलं. पुन्हा भगवान विष्णू, त्याची इच्छा राहिली होती ना, कारण जन्म घेणे लागेल. म्हणजे तुम्हाला मी नंतर एक रूप दाखवेन. विश्वमोहिनीचं रूप दाखवलं आणि विश्वमोहिनीचं रूप दाखवल्यानंतर पुन्हा भगवान शिव कामातूर झाले. त्यावेळेला कधी कामातूर झाले, त्यावेळेला भगवान शिवाजवळ पार्वती नव्हती. कारण एक वेळेला पार्वतीनं भगवान शिवाला सोडून दिलं होतं. आणि ज्या वेळेला सोडून दिलं होतं त्यावेळेला ही काही देवींचे अवतार निर्माण झाले. कधी झाले होते? नगर पुणा रोडला शिक्रापूरच्या अलीकडच्या साईडला आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नावरं म्हणून गावे, त्या गावामध्ये पुराणामध्ये याचं वर्णन आहे, फक्त गावांची नावं बदलली. हो, मी आता लोणीगंजला होतो ना, हो, त्यावेळेला त्या नावऱ्याला गेलो होतो. तिथे काय झालं होतं, भगवान शिव आणि पार्वती सारीपाट खेळले. सारीपाट माहिती कसं खेळतं कोणाला? त्याच्या आधीच सांगतो. सारीपाट मलाही नाही माहिती, फक्त वर्णन आहे तसं. ते जुने पोराचे बारकाले बोटात बोट घालायचे, त्यातलं मधलं बोट कोणतं काय ओळख, तशातला तो खेळ असायचा. आणि दरवेळेला भगवान शिवजी जिंकायची. यावेळेला पार्वती जिंकली. अरे पार्वती जिंकल्याच्या नंतर म्हटले आज मी जिंकले. भगवान शिवजी म्हटले नाही मी जिंकलो. त्यावेळेला म्हटले आपण एक काम करूया, नंदीला साक्षी विचारू, कारण नंदी सोबत होता. नंदीला विचारलं, म्हटले आज कोण जिंकले? त्यावेळेला नंदीने विचार केला, म्हटले पार्वती मातेचं कधी कधी दर्शन होतं. भगवान शिव आपला बॉस आहे, रोज सोबत आहे. म्हटले म्हणून त्यानं निकाल देऊन टाकला, म्हटले आज भगवान शिव जिंकले. त्यावेळेला पार्वती मातेनं त्या नंदीला शाप देऊन टाकला. म्हटले हे नंदी, ज्या मुखानं तुला खरी साक्ष देता आली नाही ते तोंड तुझं वाकडं होईल. म्हणून आजही नावऱ्याला जर कधी गेला तर तिथल्या नंदीचं तोंड वाकडं आहे. तुम्ही म्हणाल दगडाच्या नंदीचं तोंड वाकडं होईल, त्याच्याही पुढचं सांगतो. दगडाचा नंदी दूध देईल नाही. तुकाराम महाराजांनी कोणत्या नंदीचं दूध काढलं? वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. दगडाचा नंदी गवत खाईल दगडाचा. त्यावेळेला कोणतं गवत घातलं होतं? कोणत्या नंदीला घातलं होतं? हे मगाशी बोलून गेलो. तया ते ओळखावया हेची संज्ञा. ओळखता आलं पाहिजे महाराज. त्यावेळेला खोटी साक्ष दिली, म्हणजे तुझं तोंड वाकडं होईल आणि तू इथेच राहशील. तो जो नंदी जो बसला भगवान शिवाचा नावऱ्याला आजही गेलात कधी तर त्या नंदीचं आजही तोंड वाकडं आहे. परंतु त्यावेळेला सांगितलं, म्हटले आज तुम्ही खोटी साक्ष दिली ना, आज मी तुमचा त्याग करते. आणि त्यावेळेला भगवान शिवाचा तिनं त्याग केला. तिथून जी निघाली ती त्रैलोक्यामध्ये भ्रमण करू लागली. परंतु गौरीसाठी महादेव वेडा झाला. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे ना. ती पार्वती पुढं पळत होती. पुढं पळता पळता भगवान शिव तिच्या मागे मनवायला जात होते. हो, मनवायला जाता जाता त्या ठिकाणी पार्वतीनं ओळखलं. म्हटले हा माझ्या मागे येत आहे भगवान शिवजी ना. म्हणून एक एक रूप तिनं धरायला सुरुवात केलं. एक एक रूप ज्या ठिकाणी तिनं एखाद्या नेवाशाजवळ, देवगड आहे ना आपलं नेवाशाचं, त्याच्या अलीकडच्या साईडला एक लेकुरवाळी माता म्हणून देवी, तिथली अनेक रूप जगदंबेनं धरले. सरळ आल्याच्या नंतर तिथे भगवान शिवजी मागत होते. त्यावेळेला काय केलं, अनेक मुलं मायावी निर्माण केली. काही क्षणात आता पार्वतीला मुलं निर्माण करायची काय अवघड होती. ती अंगाच्या मळापासून गणपतीचा जन्म केला. अनेक मुलं जन्माला घातले की जेणेकरून भगवान शिवाला वाटलं की ही दुसरी कोणीतरी हिला अनेक मुलं आहेत. हो, आणि जे रूप ज्या ठिकाणी टाकून दिलं लेकुरवाळी अनेक मुलांचं, ती लेकुरवाळी माता म्हणून त्या ठिकाणी ती प्रसिद्ध झाली. असे अनेक रूप देवीनं जिथे जिथे ते अवतार सोडले त्यावेळेला. आणि शेवटला जो अवतार घेतला, भिल्लिनीचा अवतार घेतला. गौरीसाठी महादेव वेडा झाला. भिल्लिनीच्या पाठोपाठ हिंडू लागला. असा कसा देव तुमचा भोळा शंकर. रावणाशी आत्मलिंग देई सत्वर, असे ते अवतार त्या ठिकाणी टाकून दिलेले आहेत. आणि त्यावेळेला भस्मासुराच्या वेळेला जसा तो अवतार घेतला होता, ती इच्छा पूर्ण करायची होती. त्यावेळेला विश्वमोहिनीचं एक रूप घेतलं. त्यावेळेला सांगितलं
म्हटले आता तुम्ही मला बघू शकता, पण बघता बघता भगवान शिवजी कामातूर झाले, वीर्य पतन झालं. म्हटले सप्तऋषीने भेटले भगवान शिवाचं वीर्य वाया जाता कामा नये, आणि म्हणून ते एका वटपत्रावरती धारण केलं. धारण केल्याच्या नंतर म्हटले याचं काय करायचं, भगवान शिवाकडे घेऊन आले. शिवाने सांगितलं, म्हटले याला अंजनी पर्वत, ऋषमुख पर्वतावरती त्या ठिकाणी अंजनी माता तपश्चर्या करते, तिच्या कानामध्ये नेऊन घाला, मला उजव्या कानात नेऊन घाला, तिथे मला अवतार घ्यायचा आहे. आणि म्हणून ते सप्तऋषीने ते वीर्य घेतलं, अंजनी मातेच्या कानामध्ये नेऊन घातलं. आता कानात टाकल्यानंतर कुठे मुलगा जन्माला येईल का? हा नाही. कानात टाकल्यानंतर कुठे जन्माला येईल का? कानातून जन्म होईल का? नाही. कानेत नातांचा कुठून झाला? कानातून झाला ना हत्तीच्या. ते सप्तऋषींनी अंजनी मातेच्या कानामध्ये ते वीर्य टाकलं, परंतु ते जोपर्यंत गर्भाशयामध्ये जात नाही तोपर्यंत गर्भाची वाढ होत नाही. आणि म्हणून काय केलं होतं, वाऱ्याला आज्ञा केली. म्हटले वाऱ्यात तू ते वीर्य तुझा वेग वाढून तिच्या उदरापर्यंत पोहोचव. म्हटले ठीक आहे. म्हणजे तुमचं पण देवादेवांचं होईल का, आमचं काय? त्यावेळेला शंकरानं सांगितलं, ज्यावेळेला माझा बाप जरी केसरी नावाचा वाहणार असेल, अंजनीचा पती केसरी, मला केसरीच्या नावानं जर ओळखत असतील, परंतु या जगामध्ये विश्वामध्ये मी एक तुझं नाव धारण करेल, तू माझा बाप त्या ठिकाणी होशील. आणि म्हणून हनुमानजीचा जय जयकार करताना वायुपुत्र किंवा पवनपुत्र हनुमान की, तिथे एक अवतार घेतला, ती इच्छा पूर्ण केली. परंतु भगवान विष्णूने विचारलं होतं भगवान शिवाला, का हो तुम्ही विश्वनाथ आहात, आज भस्मासूर मारायचा होता, तुम्ही माझा धावा का केला? तुमच्या घरामध्ये आता घरामध्ये सगळे होते, बापाच्या मदतीला मुलगा लवकर धावून येईल का मित्र? सगळ्या विघ्नांचा हनन करणारा, हरण करताना स्वतः गणपती यांचा मुलगा यांच्या घरात आहे की नाही? मग वास्तविक पाहता भगवान शिवाने गणपतीचा धावा करायला पाहिजे होता की नाही? केला का गणपतीचा धावा? गणपतीचाही धावा केला नाही. अरे तारकासुराला मारणारा कार्तिक स्वामी यांच्या घरामध्ये होता. तारकासुराला 6 दिवसाच्या कार्तिक स्वामीने मारलेले, कार्तिक स्वामीचाही धावा केला नाही. अरे महिषासूर मर्दनाला त्या ठिकाणी, महिषासुराला मारणारी जगदंबा, अवतार कोणाचा आहे? पार्वतीचा आहे, जगदंबेचा आहे. महिषासूर मर्दिनी तुमच्या घरामध्ये असताना सुद्धा आज तुम्ही माझा धावा का केला? त्यावेळेला भगवान शिवाचे शब्द आहेत. म्हटले ऐका देवा, भस्मासुराला मारणारी शक्ती जगदंबा जरी आमच्या घरामध्ये असली, तारकासुराला मारणारा कार्तिक स्वामी जरी आमच्या घरामध्ये असला, आणि सगळ्या दुःखांचं हरण करणारा गणपती जरी आमच्या घरामध्ये असला, तरी त्यांच्या शक्तीनं त्यांच्या ताकदीनं त्या ठिकाणी भस्मासूर मारणारा नव्हता, तो युक्तीनं मारणारा होता. आणि त्या युक्तीतून एक शक्ती जागृत करण्याचं काम आणि ताकद फक्त तुमच्यामध्ये होती. आणि म्हणून मी तुम्हाला सोडून दुसरं कोणालाच शरण गेलो नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात तुझा विनाश भगवान शिवानं सांगितलं, म्हटले देवा, अरे जगदंबा जरी आमच्या घरामध्ये होती, सगळ्या शक्ती आमच्या घरामध्ये होत्या, तरी सुद्धा मी कोणाचा धावा केला नाही. याचं कारण, जर विश्वाची उत्पत्ती करणारा तू असेल, तारणहारा जर तू असेल, तर दुसरं मी शरण जाऊ कोणाला? तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. तर महाराजांचा सिद्धांत तोच होता. देवा, हाक्यासरशी उडी घालून या स्तंभ फोडी, सगळ्यांकरता तू येत असेल, तर मी दुसरं का कोणाला शरण जाऊ? तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. अरे तुला सोडून मी दुसरं कोणाला शरण जाणार नाही. महाराज, सेवा कोणाची करा, शरणागती कोणाची करा, परंतु शरणागती करण्याच्या मार्ग, शरण जाण्याचे जे मार्ग आहेत अनेक सांगितलेले, पैकी मी 4 सांगतो तुम्हाला. थोडासा वेळ आहे ना आपल्याकडे? नक्की ना? हो. तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा. भगवंताची शरणागती ज्यावेळेला करायची, शरणागती करत असताना काही मार्ग असे सांगितले शास्त्राने. एक कर्म मार्ग आहे, एक योग मार्ग आहे, एक ज्ञान मार्ग आहे, आणि एक भक्ती मार्ग आहे. या मार्गाचं जे वर्णन केलंय शास्त्राने पुराणांनी, त्याचं अनेक प्रकारे वर्णन केलंय. पहिला जो मार्ग आहे कर्म मार्ग आहे.
कर्माच्या मार्गाने जर तुम्ही जात असाल तर देव लवकर भेटेल किंवा भगवंताच्या चरणापर्यंत तुमची शरणागती पोहोचेल असा सिद्धांत नाही. कारण कर्म मार्गाने जर केला तर कर्मामध्ये थोडाही बदल चालत नाही, थोडा सुद्धा बदल कर्मामध्ये चालत नाही. हो, या प्रसंगामध्ये रामायणाच्या संदर्भाने एक सुंदर उदाहरण आलेलं आहे. त्या रामायणामध्ये असं उदाहरण आलेलं आहे, वर्णन आलेलं आहे की रामायणाच्या संबंधानं राजा दशरथाचा जो पूर्वज होता त्याचं नाव आहे, रामायणामध्ये एक राजा होऊन गेला त्याचं नाव आहे युवनाश्व. दशरथाचा पूर्वज, रामाचा पूर्वज. आणि त्या युवनाश्व नावाच्या राजाला संतती नव्हती. राज्य, ऐश्वर्य आणि वैभव सगळं काही होतं युवनाश्व नावाच्या राजाला. सगळं काही असताना सगळे भोग त्या ठिकाणी त्या राजाकडे होते. परंतु शेवटी माणसाला अपेक्षा असतीच ना, त्याच्या पोटी संतान नव्हतं. आणि महाराज, ज्याला संतान नाही, एखाद्या दिदीचं लग्न होऊ दे, तिला जर 4-2 वर्ष मुलबाळ जर झालं नाही, तिच्या गल्लीतल्या, तिच्या कॉलनीतल्या पुरी, तिच्या वयातल्या बाया तिच्या नावाने इतके छान कपडे धुतात. का ग? गुड्डीला अजून काही म्हणजे मुलबाळ गुड्डीला होत नाही, टेन्शन गल्ली घेती. हो, शेवटी राजा युवनाश्वालाही वाटलं त्या ठिकाणी शेवटी नसला कायला तर किमान शेवटी कशाला, शेवटी मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही काढायला तुमच्या पद्धतीनं लागल ना दिवा. मी श्लेष अलंकारात बोलतो, पंक्तीत नसेल तर दिवा कसा लागेल, पंक्तीत नसेल तर दिवा कसा लागेल, पण तीच नसेल दिवा कसा लागेल. शक्ती जगदंबाच जर नसेल, श्रीच जर नसेल तर दिवा कसा लागेल, पण तीच नसेल तर दिवा कसा लागेल, आणि पंक्तीच नसेल तर दिवा कसा लागेल. हो, शेवटी राजा युवनाश्व त्या ठिकाणी प्रश्नामध्ये पडला, काय करावं, काय करावं, काय करावं. एवढी चिंता होती महाराज, राजा दशरथालाही होती. मुलबाळ नसले महाराज माणसाचं मन कशातच लागत नाही, एवढी सत्ता संपदा होती. परंतु त्याला नंतर तुकाराम महाराजांचं प्रमाण आठवलं असेल, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. अरे म्हणजे याचा काहीही उपयोग नाही. हो, शेवटी पुत्रहीन समे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. निपुत्रिकाला गती नाही महाराज. सगळ्या दुःखाचं कारण ज्याला मुलगा होत नाही ते काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे म्हणून पत्नीची त्या ठिकाणी आज्ञा घेतली. म्हणजे काय करावं, आपल्याला मुलबाळ पाहिजे, पुढे वंशाला वारस पाहिजे. म्हणजे तुमच्या गुरुंकडे जा म्हणून त्या युवनाश्व नावाचा राजा वशिष्ठांकडे आला. वशिष्ठाने त्या ठिकाणी त्याला सांगितलं एक यज्ञ करावा लागेल त्या ठिकाणी, कारण रामाच्या वेळेला यज्ञ केला होता राजा दशरथानं. यज्ञ करावा लागेल. यज्ञाची त्या ठिकाणी सांगता ज्यावेळेला होत होती, पूर्णाहुती होत होती. यज्ञ नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले. यज्ञ नारायण हातामध्ये एक कलश, गडवा आपल्या भाषेत चरवी घेऊन ज्यावेळेला प्रगट झाले त्यावेळेला म्हटले, हा जो कलश आहे हा तू तुझ्या पत्नीला दे. आणि ज्यावेळेला तू पत्नीला हा कलश देशील, जमिनीला पाय लागण्याच्या अगोदर जर तुझी पत्नी, जमिनीला पाय लागण्याच्या अगोदर जर तुझी पत्नी या गडव्यातनं जे असणारा प्रसाद जर ग्रहण केला, अथवा पाणी द्रव्यच होतं, शास्त्र त्याचं वर्णन द्रव्य होतं, ते द्रव्य जर पिली तर तिला गर्भ राहील आणि या प्रसादापासून तुला पुत्रोत्पत्ती होईल. राजानं यज्ञ नारायणाची आज्ञा मान्य केली. तो गडवा घेऊन, कलश घेऊन त्या ठिकाणी घरी आला, पत्नीला सांगितला. परंतु योगायोग असा झाला महाराज, सांगतोय काय, कर्मामध्ये थोडाही बदल चालत नाही. वशिष्ठांनी यज्ञ नारायणाने काय सांगितलं होतं, जमिनीला पाय लागण्याच्या अगोदर जर तुझ्या पत्नीने हे प्रसाद जर ग्रहण केला तर तिला पुत्र होईल. ते त्या ठिकाणी शब्द काय होता, जमिनीला पाय लागू द्यायचा नाही. आणि म्हणून त्यानं ते उशाला ठेवला आपल्या. तसं आपण पाणी वगैरे घेऊन झोपतो ना, झोपताना जुने लोक, आता त्यांना कवडा द्वारण आलं एवढं, ते तसं त्या ठिकाणी ती चरवी घेऊन झोपला. आणि परंतु त्या दिवशी राजाला अचानक तहान लागली आणि काही विचार न करता त्याच्या डोक्यात नाही, काही नाही, ते स्वतः जे कलशामधलं जे पाणी होतं ते स्वतः युवनाश्व नावाचा राजाने ते पिऊन टाकलं. सिद्धांत काय होता, जो पिईन त्याला मुलगा होईल. सकाळी उठून ती बघितली, म्हटली गडबड झाली. तर त्यानं बायकोला सांगितला, घडलेला सगळा प्रकार बायकोला सांगितला. म्हटले माझ्याकडून अशी अशी चूक झाली. आता शेवटी बाईच ती म्हणजे तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही मूर्ख आहेत वगैरे वगैरे. आता सगळ्यांच्याच बाया बोलतात. राजाची बोलली म्हणून काय झाली, हो, बाया काही कमी बोलत नाही महाराज. हो,
ते तुम्हाला माहिती असेल. बाया किती बोलतात हे सांसारिकाला जास्त अनुभव, आपण काय सांगावं. कारण हे सगळे याच्यात कोणी ब्रह्मचारी नाही, सगळे सांसारिक आहे. तुम्हाला बाया किती बोलतात तर चांगला अनुभव आहे. तुम्ही जर कधी शिक्षकाची जर बायको पाहिली तर ती म्हणते मला शिकू नको. हो, नाव्याची जर बघितलं ती म्हणते तुम्ही केस निघाला कापला माझा. हो, पक्वाची जर घेतली तर तिने मला इशारा केला, पक्वाची जर घेतली ते म्हणते मला थापा मारू नका. आता कीर्तनकाराची काय म्हणते मी तुम्हाला सांगितलं असतं पण मी त्या भानगडीत पडलो नाही. विठाला अशा सगळ्यांच्याच राण्या बोलतात. शेवटी राजाची राणी बोलली तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही अक्कल नाही. शेवटी तुम्ही आता तुमच्या गुरुंकडे जा, जिथून हा प्रसाद आणला होता तिथे जा, त्यांच्याकडे माफी मागा. ठरल्याप्रमाणे युवराश्व नावाचा राजा त्या ठिकाणी गेला आणि गेल्याच्या नंतर म्हटले गुरुदेव माझ्या हातून अशी चूक झाली, मी ते पाणी प्यायला नको होतं, ते पाणी मी पिऊन घेतलं. त्यावेळेला वशिष्ठाने सांगितलं म्हटले कर्मामध्ये बदल चालत नाही. हो, मी थोड्या आपण डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर म्हटले शी इज प्रेग्नेंट, म्हटले नो नो ही इज प्रेग्नेंट, ती नाही तो. आता तिला मुलगा होणार नाही, याला मुलगा होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलं म्हटले कर्मामध्ये काही बदल चालणार नाही. म्हटले नाही अजिबात, आता मुलगा तुलाच होणार. निराश झालेला राजा त्या ठिकाणी मागा आला, परंतु होणार आपल्याला का होईना पण शेवटी वारस होणार आहे. आणि म्हणून त्याने मागा आल्यानंतर सांगितलं म्हटले नाही मुलगा मलाच होणार आहे, तुला मुलगा होणार नाही, कर्मात बदल चालत नाही. शेवटी साधू सिद्ध महापुरुषांचे शब्द होते आली मुखावाटे अमृत वचने. म्हटले ठीक आहे, परंतु आपल्याकडे जे आज सिजर करता ना, विश्वातलं पहिलं जे सिजर झालं असेल ते रामायणाच्या संदर्भाने झाले. विश्वातलं पहिलं सिजर रामायणाच्या संदर्भाने झालेलं आहे सज्जनांनो. आता शेवटी याच्या जन्माचाही पुन्हा प्रश्न होता, जन्म पुरुषापासून होता. आणि जन्माचा जर प्रश्न होता तर राजा युवनाश्वाचं त्या ठिकाणी पोट कापलं गेलं आणि त्या बाळाचा त्या ठिकाणी जन्म झाला. आता बाळाचा जन्म झाला, जन्म झाल्याच्या नंतर त्याला दुधाची गरज होते. पुरुषाच्या जवळ दुधाची एकही त्या ठिकाणी क्षमता नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलं, कारण आपल्याला नसेल माहिती कदाचित, त्यावेळेला आम्ही MSc ला असताना आम्हाला थोडेसे प्रॅक्टिकल वगैरे त्यातला भाग होता. पुढे महिलांना त्यातलं माहिती असेल, कुठलाही नवजात शिशूचा म्हणजे बालकाचा जर जन्म झाला तर त्याला 2 गोष्टींच्या दुधाची गरज असते. एक तर आईचं दूध, नाही तर गाईचं दूध. कारण या दोन्हीमध्ये त्याला जी घटक पाहिजे तो असतो, त्याचं नाव आहे ब्लड बॅरियर नावाची सिस्टीम. आणि ती ब्लड बॅरियर नावाची सिस्टीम एक तर आईच्या दुधात आहे, नाहीतर मग गाईच्या दुधात आहे. आणि म्हणून विश्वामध्ये एखाद्या लेकराची जर आई जर लहानपणी जन्मताच जर गेली असेल तर त्याला विश्वास कुठलंच दूध आणि मेडिसिन चालत नाही, चालतं ते फक्त गाईचं दूध चालतं. आणि म्हणून आपले साधू येडे नव्हते, गाईला गोमाता म्हटलेलं आहे. ती जगत जननी महाराज. याचा जन्म बापापासून होता, याला दुधाचा प्रश्न होता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यानं इंद्राचा धावा केला. युवनाश्व नावाच्या राजानं इंद्राचा धावा केला. आणि इंद्र प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हटलं याला दुधाचा प्रश्न ठेवला. इंद्रानं सांगितलं मा धाता, त्यानं श्रुतीत वचन दिलं मा धाता. मा म्हणजे माझा, धाता म्हणजे अंगठा. मा म्हणजे धाता, मा म्हणजे माझा, धाता म्हणजे अंगठा. तो माझ्या अंगठ्याला दूध पी. यानं याचा अंगठा जर ज्यावेळेस तोंडात जर घातला आणि तो जर चोखला तर त्याचं पोट भरेल. युवनाश्व राजाला त्या ठिकाणी दिलेलं ते वरदान इंद्रानं होतं. तुम्ही आजही पाहा लहान मुलं जर त्याची आई जर पुढे कामामध्ये, कामात नाही पण सिरियल वगैरे बघण्यात जर गुंतली तर लहान मुलं स्वतःचा अंगठा जर स्वतःच्या अंगठा स्वतःच्या तोंडाने जर चोखला तर त्याचं पोट भरतं. कंसात लहानपणी, कंसात लहानपणी, मोठेपणी हा प्रयोग करायचा. हो, शेवटी त्याचा जन्म तसा होता. आणि म्हणून त्यांनी जी आपलं स्वतःचं शरीर नंतर पोहोचवलं ते स्वतःच्या अंगठ्यापासून पोहोचवलं. आणि नंतर युवनाश्व नावाच्या राजाला इंद्राने सांगितलं म्हटले असा प्रकार झाला कशामुळे. त्यानं सांगितलं कर्माचा सिद्धांत चुकला, ते पाणी तिनं प्यायला पाहिजे होतं, ते पाणी मी पिलो. आणि म्हणून त्या ठिकाणी ही संतती माझ्या पोटी जन्माला आली. आणि विश्वाला त्या रूपाने एक संदेश द्यायचा होता की जर आपल्याकडे म्हणतात ना मुलगा असा जन्माला प्रॉब्लेम वगैरे देतो असा तसा गोष्टी, तर तो सिजर करूनही बाळाचा जन्म होऊ शकतो. हे त्यावेळेला सृष्टीत वचन लिहायचं होतं. म्हणून तो एक शब्द घातला श्रुतीमध्ये, श्रुती मनुस्मृती, श्रुतीमध्ये वचन घातलं मा धाता. याच्या करता त्या ठिकाणी कर्माचा जर सिद्धांत चुकला, कर्म तळे थोडा किंवा मंत्र तळे थोडा तरी थडाची होय वेडा. मंत्र जर चुकला तर वेळ लागतो, कर्मामध्ये बदल चालत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी युवनाश्व राजा कर्माचा मार्ग चुकला, परिणाम दुःखाला कारणीभूत ठरला. दुसरा मार्ग आहे योगाचा मार्ग आहे. आता योगाचा मार्ग खूप मोठा आहे. योग, योग कशाला म्हणतात, योगामध्ये 4 प्रक्रिया असतात, 3 प्रक्रिया असतात, छेदन, भेदन आणि दोहन. हो, पडजिबीचं भेदन
आत्म्याचं छेदन आणि या जिभेचं दोहन. एकच प्रकार सांगतो, पुढे चालतो. ज्या वेळेला योगी साधना करीत असतो त्यावेळेला त्याला त्या जिभेचं दोहन करावं लागतं. दोहन याचा अर्थ, आपण दूध जर गाईचं काढत असेल तर गाईचं दूध काढताना विशेषत्वाने या 2 बोटाचा वापर केला जातो, बरोबर. जसं दूध काढताना या 2 बोटाचा वापर करून त्या स्तनाची लांबी वाढते, तसं योग्याने योगाच्या माध्यमातून स्वतःच्या जिभेचा शेंडा हळूहळू हळूहळू करून तो वाढवायचा. तो किती वाढवायचा, तर तो जिभेचा शेंडा कुठे टेकला पाहिजे, हा, नाकाला. तुम्ही माझ्यावर कसं काय विश्वास ठेवला, मी नाकाला हात लावला म्हणून? बरं, मी पाहायला नाही म्हणलो, तुम्ही काय अंदाज काढला असता. तो जो स्वतःच्या जिभेचा जो योगाचा शेंडा आहे तो नाकाला नाही, दोन्ही भोवयांच्या मध्ये इथे भ्रुकुटी, आणि या भ्रुकुटीच्या मध्ये तो टेकला पाहिजे. याचं कारण, इथे प्रत्येकाच्या शरीरामध्ये अमृताची कुपी आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये अमृताची कुपी आहे. त्या कुपीला ज्यावेळेला तो शेंडा टेकतो आणि त्या अमृताच्या कुपीचं रक्षण करण्याकरता वारकरी इथे गंध लावतात. बऱ्याच जणांना गंध का लावावा आणि कुठे लावा याचा सुद्धा गंध नाही. हो, त्या अमृताच्या कुपीचं पेटीचं रक्षण करण्याकरता वारकरी इथे गंध लावतो. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अमृत आहे. ज्या वेळेला तो योगाचा जिभेचा शेंडा भ्रुकुटीला टेकतो त्यावेळेला ती अमृताची कुपी फुटते, आणि कुपी फुटल्याच्या नंतर पण ती कधी फुटते, जिभेचा शेंडा इथे टेकतो. प्रत्येकाची जी कुंडलिनी शक्ती आहे, त्या कुंडलिनी शक्तीची त्या ठिकाणी असणारी ती कुंडलिनी याच्या 3.5 पट 3.5 हाताचा आकार करून इथे बसलेली आहे. तिने आ केलेला आहे आणि तिची शेपटी तिच्या तोंडामध्ये गुंतलेली आहे. ज्या वेळेला जिभेचा शेंडा इथे टेकतो त्यावेळेला ती कुंडलिनी आ केलेली शेपटी तिची मोकळी होती आणि ती हळूहळू मध्यस्थ नस आणि कंठस्थ इथपर्यंत येते. इथपर्यंत आल्याच्या नंतर शेंडा इथे टेकतो. इथे टेकवल्याच्या नंतर ती कुंडलिनी म्हणजे तिचा जो सापाच्या आकाराची घेतलेली होती ना, ती कुंडलिनी आपल्या तोंडाने या अमृताच्या कुपीला दंश करते आणि ती कुपी त्या ठिकाणी फोडते. आणि परिणाम, एकदा संपूर्ण शरीरामध्ये अमृताचा वर्षाव झाला की 1400 वर्ष जगणारा योगी चांगदेव कशाच्या बळावर जगतो, योगाच्या बळावरती जगतो. आणि त्यावेळेला अमृताचा वर्षाव होतो. तशी ती योगाचा मार्ग, छेदन भेदन दोहन करायचं, जीभ ओढायची, एवढं सोपं वाटतं तुम्हाला. गीतेमध्ये वर्णन केलंय, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते देहवद्भिर्वाप्यते अव्यक्ता हि गतिर्दुःखम अव्यक्तासक्त चेतसाम क्लेशोधिकतरस्तेषाम. हो, ज्ञानोबराय वर्णन करतात, योग योग योगानं वायाची उपाय ती किती केल्याच्या नंतर ती दंभ आहे. आणि दंभे करू भक्ती सोंगदाऊ जगा, काय उपयोगाची, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी-मीपणा करण्यापेक्षा अर्थ नाही. योगाची हे वाटा ज्ञानोबराय सांगतात, योगाची हे वाटा, योग करताना दुःख सहन करावं लागतं. क्लेशोधिकतरस्तेषाम त्याच्या खाली ज्ञानोबराय वर्णन करतात, योगाची हे वाटा जरी घरी घासू पडतात दुःखाचा जी वाटा भागा आला. योग करूनही दुःखाचे. नंतर दुसरा मार्ग आहे ज्ञानाचा मार्ग, म्हणजे ज्ञान मार्गाने जर गेलं, अरे ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्सम योग संसिद्धिर कालेन आत्मने विंदती. हो, योग ज्ञानासारखं पवित्र काही नाही, परंतु ज्ञान मिळवल्याच्या नंतर जी साधनोत्तर जी भक्ती आहे ती पुढे काय, पिकलेली भक्ती आहे. पिकली असेंद कडूपणे गेली, ही ती भक्ती आहे. आणि म्हणून ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, आणि म्हणून ते ज्ञानाचाही उपयोग नाही. म्हणून आम्हाला भक्तीच्या मार्गाने जायचं. आणि भक्ती जर केली, हो, तुकाराम महाराजांना विचारलं, म्हटले भक्ती कोणी केली असेल, काय केली असेल. तुकाराम महाराजांनी अनेकांची यादी त्या ठिकाणी लिस्ट देऊन टाकली. अरे म्हटले देवा, मी तुला सोडून जर कोणाला शरण गेलो, तुला सोडून, कारण माझं ब्रीद आहे, विटेवरी पाय कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तायाचे दर्शन, मी दुसऱ्याचं दर्शन घेणार नाही. दुसऱ्याला जर मी शरण गेलो तर मला लोक काय म्हणतील, त्याच्यापेक्षा मी तुला शरण आलोय ना, याच्या करता आलोय. तू आतापर्यंत कोणाचा धावा स्वीकारला नाही. अरे गजेंद्रासाठी तू आला होता, प्रल्हादा करता तू आला होता, उपमन्यू करता आला होता, हो, वाटीभर तुझा करता तुला दुधाचा समुद्र दिला होता. अरे कोणा करता येत नाही, तू कृपाळू आहे. मी तुझ्यासारखा आतापर्यंत कोणी पाहिलेलं नाही. शबरी करता आला होता, सुदाम्या करता आला होता, अरे कोणा करता आला नाही. विश्वामध्ये एवढ्या वेगे तू येतो ना, एवढा वेगाने येणारा आतापर्यंत मी दुसरा कोणीही पाहिलेला नाही. आणि म्हणून दुसऱ्या कडव्यामध्ये त्याचं वर्णन केलंय, ऐसा न देखे मी कोणी
करता येत असतो, हा केसर शिवडी घालून या स्तंभ पुढे सगळ्यांकरता जर येतो ना, आणि म्हणून मी तुझ्यासारखा दुसरा कोणी बघितलेला नाही, म्हणून तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुधाचे हे त्रिभुवनी. आणि हा सिद्धांत जर कुठे सापडला महाराज, त्याला तिसऱ्या कडव्याचा स्पर्श करून चालतो, हा सिद्धांत जर कुठे सापडला असेल तर त्या ठिकाणी पाहिली पुराणे दांडोळली दर्शने ऐसा न देखे मी कोणी दुधाचे हे त्रिभुवनी. विठोबा रखुमाई थोडेसे 10-5 मिनिटं उशीर झाला असेल. आदरणीय आमदार खताळ साहेबांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती त्या ठिकाणी थोडेसे घेता येता थोडासा झाला असेल उशीर, पण थोडीशी जरी 2-4 वाहन तास झाले असतील, थोडीशी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. थोडस या अभंगाच्या माध्यमातून आई जगदंबेचा असणारा नवरात्र उत्सव कुठून प्रारंभ झाला, कसा झाला, काय, पहिला तिचा नवरात्राचा प्रारंभ करणारा भक्त कोण असेल, त्याच्यानंतर ती कोणाच्या पोटी तिने किती अवतार घेतले, आणि शेवटी देवाला कसं यावं लागलं याचंही थोडंसं आपण प्रतिपादन करण्याचा थोडासा प्रयत्न केला, पुराणांच्या सिद्धांतांना जागवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेली सेवा भगवंताच्या आणि आई जगदंबा रेणुका मातेच्या चरणारविंद समर्पित करत असताना संपूर्ण असणारं भजनी मंडळ सगळ्यांनी गोड साथ केलेली असेल. गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, आदरणीय दत्तात्रय महाराज असतील, पेटीवाले बाबा असतील, तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ शांततेने ऐकलेला असेल. साऊंड सिस्टीम वाले बाबा तुम्हाला हे धन्यवाद. सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं असेल. सर्वांच्या चरणारविंद प्रणिपात करतो आणि झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणारविंद समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम.